सो हाय डियर स्टुडंट्स, आज आपला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा थर्ड आणि लास्ट लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आपण डिस्कस करतोय कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. पहिलेच्या दोन लेक्चरमध्ये आपण डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल संपवलाय, एक्सरसाइज नंबर 7.1 संपवलाय. आजच्या लेक्चरमध्ये आपण कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल शिकतोय, प्लस एक्सरसाइज नंबर 7.2 कंप्लीट करणार आहे. आणि एंडला मी एक MCQ ची असाइनमेंट देतो तुम्हाला, डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही ती डाउनलोड करू शकता. हा कंप्लीट व्हिडिओ पाहिल्यानंतर, थेरोटिकल लेक्चर सर्व कव्हर केल्यानंतर तो असाइनमेंट तुम्ही सॉल्व्ह करू शकता. कंप्लीटली असाइनमेंट इज बेस्ड ऑन कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. सर्व कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबलचे न्यूमेरिकल्स असतील त्याच्यामध्ये. या व्हिडिओच्या थेरोटिकल लेक्चरच्या एंडला जाऊन DPPचे सर्व काही सोल्युशन्स पण तुम्हाला तिथे मिळतील. येस, सो स्टार्ट करूया पहा आपलं डिस्कशन. तर पहा रे, लास्ट दोन लेक्चर आपण एक पॉईंट डिस्कस करत होतो नाही का. काय होता तो पॉईंट? एक पाईपचा होता नाही का. एक मॅन्युफॅक्चरर होता ज्याच्याकडे मी अप्रोच करायला गेलो होतो, लाईक कोणी पण, लाईक कस्टमर, ॲज अ कस्टमर आपण गेलो होतो त्याकडे. आपल्याला पाईप्स पाहिजे होते, 50 मिलीमीटर डायमीटर असलेला पाईप्सची आपल्याकडे खूप सारी रिक्वायरमेंट होती, बरोबर ना. तर थोडंसं मी रिकॅप करतो इथे. तर पहा रे, तर मॅन्युफॅक्चररने आपल्याला असं सांगितलं होतं, सर एक्झॅक्टली 50 मिलीमीटर डायमीटर पाईप असं बनणं डिफिकल्ट असतं, नसतं बनत असं नाही का. मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट्स वगैरे असं थोडंफार कमी जास्ती बनू शकतं नाही का. मग त्यांनी आपल्याला असं सांगितलं होतं की सर तुमचा जो पाईपचा डायमीटर किंवा तो जो बनवतोय त्या पाईपचा जो डायमीटर आहे, तर तो एकतर 50 होऊ शकतो, 48 पण होऊ शकतो, 45 पण होऊ शकतो, 52 पण होऊ शकतो, 55 पण होऊ शकतो. असं एक रेंज असतो, थोडंसं व्हेरी होत असतं डायमीटर, म्हणजे एक्झॅक्टली 50चा नसतो बनत, थोडंसं कमी जास्ती होऊ शकतं नाही का. ठीक आहे, मग आपण मान्य केलं, त्यांनी जो काही बोललं सर्व आपण ऍक्सेप्ट केलं. मी म्हटलं करेक्ट आहे यार, ठीक आहे, मॅन्युफॅक्चर होतो तो असं, पण तर काहीतरी डिफेक्ट असतील, थोडाफार एरर येत असेल, सो एक्झॅक्टली 50 बनणं ठीक आहे, मान्य आहे आपल्याला, पण नाही होऊ शकत. ठीक आहे, मग तो मला असं सांगतोय की तुम्हाला 20,000 पाईप पाहिजे ना. ठीक आहे, ओके, आपलं असं ठरलं होतं की 20च्या 20,000 पाईप थोडी ना आपण मेजर करणार. मग आपण केलं काय होतं माहिती का, एक छोटंसं लॉट घेतला होता, लाईक 20 पाईपचा, 30 पाईपचा, 40 पाईपचा किंवा 50 पाईपचा. मग त्या 50 पाईपच्या लॉटमधून थोडेसे ऑब्झर्वेशन्स केले आणि आपल्याला असं समजलं होतं की त्यात काही पाईप 45 मिलीमीटर डायमीटरचे आहेत, बट 45 मिलीमीटर डायमीटरचे पाईप लागण्याची प्रोबॅबिलिटी 0.1. दॅट मीन्स 10 पाईपमधून एक पाईप 45 मिलीमीटरचा बनणार आहे. हां ठीक आहे, चलो ओके. 0.3 प्रोबॅबिलिटी पहा. 48 मिलीमीटर डायमीटर पाईप बनण्याची प्रोबॅबिलिटी 0.3, म्हणजे 10 मधले 3 पाईप 48 मिलीमीटर डायमीटरचे आहेत, 10 मधले 2 पाईप 50 मिलीमीटर डायमीटरचे आहेत, 10 मधले 3 पाईप 52 मिलीमीटर डायमीटरचे आहेत आणि 10 मधला एक पाईप हा 55 मिलीमीटर डायमीटरचा आहे. यस, असं बेसिकली प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन त्यांनी आपल्याला सांगितलं होतं नाही का. हा वाला थोडंसं मीन वगैरे हे 2 मिनिट सोडून द्या, ओके, याची गरज नाही सध्यासाठी, आपल्याला बस याच्यावरती थोडंसं फोकस करायचं. त्यांनी मला हे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन दिलं. तो म्हणतोय की सर असं असं आहे म्हणे, हे अशी अशी प्रोबॅबिलिटी आहे पहा. मग तुम्ही भले मर्जी कितीही बनवा, तुम्ही जर का 10च्या जागी 100 बनवाल तर 10 45चे बनतील, ठीक आहे, 30 48चे बनतील, 20 50चे बनतील, 30 52चे बनतील आणि 10 55चे बनतील. मी म्हणलं ठीक आहे, चलो ओके. थोडंसं नंतर मी विचार केला, घरी गेला, विचार केला, तर मला असं समजायला लागलं की यार पाईप आपल्याला पाहिजे होता 50 मिलीमीटर डायमीटरचा. तो म्हणतोय की मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे. मी म्हणतो की ठीक आहे, मग मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट जरी असेल तर डायरेक्टली 50 बनण्याऐवजी डायरेक्टली 48 कसा बनतो, बरोबर ना. असं पण होऊ शकतं की 49.9 मिलीमीटरचा पण पाईप बनू शकतो, बरोबर ना. असं पण होऊ शकतं यार की 49.8 मिलीमीटरचा पण पाईप बनू शकतो. असं पण होऊ शकतं की 49.7 मिलीमीटरचा पण पाईप बनू शकतो. असंही होऊ शकतं की 50 मिलीमीटरचा पाईप बनतोय, असंही होऊ शकतं 50.1 मिलीमीटरचा पाईप बनतोय, असं पण होणार आहे की 50.001 मिलीमीटरचा पाईप बनेल. सर्व काही पॉसिबल आहे. ते समजतं का तुम्हाला? म्हणजे ऍक्च्युअलमध्ये तो जो पाईप बनतोय आणि त्या पाईपचा जो डायमीटर आहे, रॅन्डम व्हेरिएबल तो पाईपचा डायमीटर आहे, बरं आपला, बरोबर ना. रॅन्डम व्हेरिएबल म्हणजे आपला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे ना, पाईपच्या डायमीटरमध्ये आपला इंटरेस्ट आहे, करेक्ट. सो रॅन्डम व्हेरिएबल इज डायमीटर ऑफ अ पाईप, अँड डायमीटर ऑफ अ पाईप, तो जो रॅन्डम व्हेरिएबल आहे दॅट इज कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. हे मला समजलं नाही का, हे डिस्क्रीट नाही आहे रे. त्यांनी जो टेबल दिलाय आम्हाला, त्यांनी थोडंसं लाईक बनवलंय आपल्याला नाही का, बरोबर यार. ठीक आहे, चलो ओके. बट आपल्याला समजलं की हे कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल असणार नाही का, कारण की पाईपचा डायमीटर कोणत्याही रेंजमध्ये बनू शकतो. म्हणजे 50चा बनवण्याचा जो ट्राय करतोय, पण इकडे तिकडे जर का जात असेल तर असं नाही होणार की 50 वरून डायरेक्टली 48 किंवा डायरेक्टली 45, याच्यामध्ये पण ते बनू शकतो. हे समजतं का तुम्हाला? क्लिअर आहे ना. म्हणजे हा आहे कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. असं डिस्क्रीट नाही होऊ शकत. डिस्क्रीट म्हणजे गॅपमध्ये येतात रिझल्ट नाही का. डिस्क्रीट म्हणजे गॅपमध्ये रिझल्ट येतात. तर पहा, लाईक प्रॅक्टिकली
कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबलचा खूप जास्त यूज आहे कम्पेअर्ड टू डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल. जसं की हा एक एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवला इथे. ओके, पहिले 2 लेक्चर आपण हे कंटिन्युअस डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल आहे असं इमॅजिन करून आपण तो गोष्ट स्टडी करत होतो समजण्यासाठी, बरोबर ना. डे 1ला पण बेसिकली मला माहिती होतं की तो कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल, बट स्टील आपण त्याला डिस्क्रीट ॲझ्युम करून थोड्याशा गोष्टी शिकल्या. बट आता अजून थोडंसं क्लिअर करूया आपल्याला स्वतःला की हे कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल असणार आहे बाबा. मान्य की नाही तुम्हाला? ठीक आहे चलो, मी म्हणलं ठीक आहे चलो ओके. मग मी जातोय त्याच्याकडे आणि मी त्याला म्हणतोय की यार हा जो टेबल तुम्हाला दिलाय हा टेबल रॉंग आहे, बरोबर ना. हे असं डिस्ट्रीब्युशन नसतं प्रोबेबिलिटीचं, नाही का. ऍटलिस्ट या पाईपच्या डायमीटरचं तरी, बिकॉज डायमीटर ऑफ अ पाईप इज नॉट डिस्क्रीट, तो आहे कंटिन्युअस. तुझ्या टेबलमध्ये मला 50 मिलीमीटर डायमीटरचा पाईप बनण्याची 0.2 प्रोबेबिलिटी दिसते, बट 49.9 मिलीमीटर डायमीटर वाला पाईप बनण्याची प्रोबेबिलिटीज दिसत नाहीये. असं आहे का की 49.9 मिलीमीटर डायमीटरचा पाईप बनणारच नाहीये? मग तो म्हणतोय मॅन्युफॅक्चरर म्हणाल नाही सर बनू शकतो, नाही का. मग मी म्हणतो टेबलमध्ये का नाहीये मग ते? मग ठीक आहे यार, त्याला समजलं की आपल्याला समजलंय की हे कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. हे तुम्हाला समजतंय का? ठीक आहे, मग काय आता? मग मी त्याला विचारतोय, आता तू एक काम कर, मला ना असा टेबल दे की ज्याच्यामध्ये सर्व व्हॅल्यूज असतील, सर्व व्हॅल्यू, इच अँड एव्हरी व्हॅल्यू असणार आहे त्याच्यामध्ये. म्हणजे माझं डिमांड आता असं आहे की तुम्हाला असा टेबल दे यार की त्याच्यामध्ये मला तो टेबल पाहिल्यानंतर हे पण समजलं पाहिजे की 50 मिलीमीटर डायमीटरवाला पाईप असण्याची प्रोबेबिलिटी काय, नाही का. 49.9 मिलीमीटर डायमीटर बनण्याची प्रोबेबिलिटी काय, नाही का. ठीक आहे, 49.8 मिलीमीटर वाला पाईप असण्याची प्रोबेबिलिटी काय. यार ठीक आहे, मी असं मागतोय त्याला. मी काय मागतोय माहिती का तुम्हाला? समजतं काय? इनफायनाईट रॅन्डम व्हेरिएबल आहे तिथे, नाही का. बरं, पाईप बनतोय 45 to 55च्या रेंजमध्ये, काही पण बनू शकतं, कोणताही डायमीटर बनू शकतो. मग मी प्रत्येक डायमीटरची प्रोबेबिलिटी मागतो त्याला, जी की त्याच्याकडून शक्य नाही देणं. हे तुम्हालाही समजत असेल. इनफायनाईट रॅन्डम व्हेरिएबल बनतात तर इनफायनाईट रोजचा थोडी ना टेबल कोणी देऊ शकतं, नाही का, इतकं बनवून प्रिसाइजली नाही होऊ शकत. हे समजतंय तुम्हाला? मग पहिली गोष्ट आपल्याला इथं असं समजायला लागेल की यार कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबलमध्ये टेबल विबल असा काही प्रकारच नसतो. कारण मी त्या मॅन्युफॅक्चररला मागतोय टेबल, तो मॅन्युफॅक्चरर म्हणतोय असं नाही होऊ शकत सर. इनफायनाईट डायमीटर असतात, नाही का, प्रत्येकांचं थोडी ना मी तुम्हाला प्रोबेबिलिटी देऊ शकतो. हे मान्य आहे का तुम्हाला? सर ठीक आहे, टेबल तर नाही होऊ शकत, मग काय? मग प्रोव्हिजन काय? ठीक आहे, टेबल नाही होऊ शकत तर मग प्रोव्हिजन काय? ठीक आहे यार, मग मी त्याला असं म्हणतोय की यार टेबल नाही देऊ शकत, ठीक आहे, ऍटलिस्ट मला काहीतरी एक फंक्शन तरी दे. एक फंक्शन दे, फंक्शन. फंक्शन म्हणजे काय? एक प्रोबेबिलिटीचा फंक्शन दे. P of x is equal to से फॉर एक्झाम्पल असं काहीतरी असेल फंक्शन, लाईक से मे बी 1/100 x raised to 2 plus 2x minus of 50/x समथिंग. मी एक जस्ट रॅन्डम एक काहीतरी फंक्शन घेतलं बरं, एक्झॅक्टली तो फंक्शन आहे असं नाही. मी म्हणतो की चल एक फंक्शन दे, मला फंक्शन दे. तो म्हणतो कशाचं फंक्शन? मी म्हणतो की असं फंक्शन दे की मी तिथे एक्सच्या जागी जर का मी तिथे 50 टाकला, 50 टाकला तर 50 मिलीमीटर डायमीटर असण्याच्या, म्हणजे 50 मिलीमीटर डायमीटरवाल्या पाईपची प्रोबेबिलिटी निघेल. हे समजलं का? म्हणजे कम्प्लीट लॉटमध्ये तो पाईप 50 मिलीमीटर डायमीटरचा आहे याची प्रोबेबिलिटी मला निघेल, असा एक फंक्शन दे. किंवा मी त्या एक्सच्या जागी जर का 49.5 टाकला, बरोबर ना. मग तू जो पाईप मॅन्युफॅक्चर करतोय ना, ठीक आहे यार चलो, मग एक रॅन्डम पाईप जर का मी उचलला आणि 49.5 मिलीमीटर डायमीटर पाईप, त्या पाईपचं डायमीटर असण्याची प्रोबेबिलिटी ही मला मिळाली पाहिजे असं फंक्शन दे. काय नाही, मी या फंक्शनमध्ये मला ज्याची प्रोबेबिलिटी पाहिजे मी तो व्हॅल्यू टाकून देईन. 49.5 टाकेन किंवा 48 टाकेन किंवा 48.5 टाकेन. हे समजत आहे का तुम्हाला? म्हणजे इनडायरेक्टली जर का त्यांनी मला हा फंक्शन दिला, समजा हा फंक्शन जर का त्यांनी मला दिला, तर याचा असा अर्थ आहे की त्यांनी प्रत्येक रॅन्डम व्हेरिएबलची प्रोबेबिलिटी देतोय. म्हणजे पाईपचा डायमीटर काहीही म्हणा तुम्ही, 45 to 55 मध्ये, समजा तुम्हाला 53 बरोबर ना, 50 पाईपचा डायमीटर 53 असण्याची प्रोबेबिलिटी फाइंड करायची. बस या फंक्शनमध्ये 53 टाकायचा. मी असा डिमांड करतोय त्याच्याकडे, हे समजून घ्या. तो देईल की नाही माहित नाही बरं. ॲज अ कस्टमर आपला हा बेसिकली रिक्वायरमेंट आहे, मला हे असं पाहिजे. अरे आपण त्याच्याकडे असं मागतोय, माहित नाही तो देईल की नाही, पण आपला डिमांड आहे. चलो ओके. आता तो मॅन्युफॅक्चररच्या साईडने तुम्ही विचार करा थोडासा. तो काय म्हणाल? सर तर पहा,
तुम्हाला एक फंक्शन पाहिजे, प्रोबॅबिलिटीचं फंक्शन पाहिजे, बरोबर ना. तुम्ही असं म्हणतायत की 50, जर का मी याच्यामध्ये 50 टाकेन, काहीतरी एक फंक्शन आहे नाही का, याच्यामध्ये जर का 50 टाकेन तर तो एक रॅन्डम कोणताही पाईपचा डायमीटर 50 असण्याची प्रोबॅबिलिटी निघेल असं म्हणतात तुम्ही, बरोबर ना. मग तो म्हणतोय की सर असं जर नसतं होत, त्याचं थोडंसं जस्ट रिझन पण पाहून घ्या थोडंफार, की तो असं म्हणतोय की नाही होत सर. मी म्हणतो का नाही होत रे. ओके, तर तो म्हणतोय की सर एक्झॅक्टली 50 मिलीमीटर बरोबर डायमीटरचा पाईप भलेही तो बनला असेल, पण आपण तो प्रिसाइजली मेजर पण तर नाही करू शकत. समजा एक काहीतरी डिव्हाइस आहे मेजरमेंटसाठी, मेजर करतोय, भलेही तो 50 असेल बट मेजरमेंटमध्ये एरर असेल आणि चुकून 50.0001 मिलीमीटरचा पाईप तो दिसला तर काय, बरोबर ना. सो हे अशा रिडिंग घेणे तर फार अवघड आहे म्हणजे असं लाईक पूर्ण डेटा काढणे हे खूप अवघड आहे नाही का, एक्झॅक्टली त्या मिलीमीटरचा नाही का, असं मेजर नाही होऊ शकत. हे प्लीज तुम्ही समजून घ्या. मी म्हणतो ठीक आहे यार, मग आता मी काय करणार, मला काहीतरी तर हवं आहे नाही का, सो दॅट मला समजेल की काय स्टेटस आहे नाही का. म्हणजे तू जो काही मला देतोय 10,000 पाईप, त्या पाईपचा थोडासा रेंज मला समजलं पाहिजे ना, कसे कसे डायमीटर्स आहेत. मग तो मला एक आयडिया करून सांगतोय पहा, तो मला असं काहीतरी देतोय. काय देतोय पहा, काय देतोय पहा रे तो आपल्याला, एक काहीतरी ग्राफ देतोय, असं एक काहीतरी ग्राफ आहे. ओके, मी विचारतोय काय रे हा कशाचा ग्राफ आहे नाही का. तो मला आता असं सांगतोय पहा की सर जर का तुम्हाला ओके 49 किती 49 किंवा 49 पेक्षा कमी मिलीमीटर डायमीटर वाले पाईप्सची जर का प्रोबॅबिलिटी करायची असेल नाही का, तर तुम्ही काय करायचं माहिती का, या 49 वरती एक लाईन टाकायची नाही का, या पोर्शनचा एरिया फाइंड करायचा, या पोर्शनचा एरिया फाइंड करायचा, यावाल्या पोर्शनचा. मग त्या पोर्शनचा एरिया जर का तुम्ही फाइंड केला ना, बरोबर, तर तो एरिया काय असतो माहिती का, तो एरिया काय डिनोट करतो माहिती का, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स म्हणजे डायमीटर ऑफ पाईप इज लेसर दॅन इक्वल टू 49. हा तो एरिया रिप्रेझेंट करतो. म्हणजे खूप सारे पाईप मधून, म्हणजे ठीक आहे खूप सारे पाईप्स आहेत, 49 किंवा 49 पेक्षा कमी मिलीमीटर डायमीटर पाईपचा डायमीटर असण्याची ही प्रोबॅबिलिटी, पाईपचा डायमीटर 49 किंवा 49 पेक्षा कमी असण्याची ही प्रोबॅबिलिटी, काय हा एरिया. हे समजलं तुम्हाला. मग त्याच्यामध्ये काय होईल माहिती का, 44 मिलीमीटर डायमीटरच्या पाईपचा पण प्रोबॅबिलिटी ऍड होईल, 45चा पण होईल, 46चा पण होईल, 47चा पण होईल, 48चा पण होईल, 49चा पण होईल, 46.5चा पण होईल, सर्वांचा प्रोबॅबिलिटी ऍड होईल. मी म्हणतो ठीक आहे, याच्याने माझा पर्पज कसा सॉल्व्ह होणार, मी तर त्याला असं म्हणतोय ना, हे बघ मला जे पाईप्स लागणार आहेत ना, मला 50 मिलीमीटर डायमीटरचे पाईप्स लागणार आहेत, बट तू म्हणतो की मॅन्युफॅक्चरिंग ठीक आहे. मी म्हणतो ठीक आहे चलो काही प्रॉब्लेम नाही, पण ऍटलिस्ट एवढं तरी काम कर की मला 49 to 51 मिलीमीटर जर का पाईपचा डायमीटर असेल तर ते मला चालणार आहे नाही का, ते मला चालणार आहे, ऍटलिस्ट त्याचा तरी डेटा दे. मग तो मला सांगतोय सर हा ग्राफच तुमच्यासाठी महत्वाचा आहे नाही का. तो मला काय सांगणार माहिती का, मग तुम्ही काय करा माहिती का सर, हा जो ग्राफ आहे ना, तर या ग्राफ मध्ये हे जे आहे ना 51 काय 51च्या आधीचा एरिया कॅल्क्युलेट करा, काय 51च्या आधीचा एरिया कॅल्क्युलेट करा. म्हणजे तुम्हाला काय मिळणार माहिती का, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेसर दॅन इक्वल टू 51, म्हणजे प्रोबॅबिलिटी दॅट डायमीटर ऑफ पाईप इज लेसर दॅन ऑर इक्वल टू 51, याची प्रोबॅबिलिटी तुम्हाला मिळेल. म्हणजे पाईपचा डायमीटर 51 किंवा 51 पेक्षा कमी असण्याची प्रोबॅबिलिटी मिळणार आहे आपल्याला. ठीक आहे 51 किंवा 51 पेक्षा कमी, पण कमी म्हणजे काय 44 नको आहे मला. मग तो मला सांगतोय ठीक आहे ना सर, तुम्ही एक काम करा ना, हे पण फाइंड करा ना, मग याच्या पण तिकडचा एरिया फाइंड करा. हे बघा काय, याच्या इकडचा जो एरिया आहे ना, तो मी थोडंसं इथे असं रिप्रेझेंट करतो असा. ओके यस फाईन. याच्यानंतर आता 49च्या आधीचा एरिया फाइंड करूया आपण. मी इथे असं लिहितो प्रोबॅबिलिटी दॅट एक्स व्हॅल्यू मीन्स डायमीटर ऑफ पाईप इज लेस दॅन इक्वल टू 49, याची व्हॅल्यू फाइंड करायची मला. मग याची व्हॅल्यू म्हणजे तो काय म्हणतोय, मी तुम्हाला ग्राफ दिला ना, 49 वरती लाईन मारा आणि हा एरिया फाइंड करा. चला हा वाला एरिया फाइंड करा. म्हणजे ठीक आहे केलं फाइंड. तो म्हणतो दोघांचा एरियाचं सबस्ट्रॅक्शन करा, म्हणजे हा एरिया मायनस हा एरिया करा. तर मी म्हणतो हा केला तर मला हा मिळेल नाही का, हा मिळेल. बट हा एरिया काय रिप्रेझेंट करतोय माहिती का, हा एरिया असा पॉइंट रिप्रेझेंट करतोय पहा की पाईपचा डायमीटर हा 49 to 51 काय 49 to 51 असण्याची प्रोबॅबिलिटी रिप्रेझेंट करतोय. हा जो एरिया निघाला ना, एरिया कॅल्क्युलेट केला मी नाही का, मग तो एरिया काय व्हॅल्यू देतो माहिती का आपल्याला, प्रोबॅबिलिटी
such that diameter of a pipe is in between 49 to 51. हे समजलं का तुम्हाला? म्हणजे 49 पासून 51 पर्यंत डायमीटर असलेल्या सर्व पाईप्सचा प्रोबॅबिलिटी सांगतोय तो, बरोबर ना? ठीक आहे, मग मी विचार करतो की अरे हे ग्राफ तर चांगलं यार, चांगला विषय हा नाही का, म्हणजे सिंपलच्या ग्राफमधून भरपूर सारा इन्फॉर्मेशन मिळतोय आपल्याला, काही टेबल बिबल काही नाही, फक्त ग्राफ आहे नाही का. मग जर का माझा इंटरेस्ट असा असेल की मला जर का फाइंड करायचं असेल एक्झॅक्टली 50 डायमीटर 50 मिलीमीटर डायमीटर, एक्झॅक्टली 50 मिलीमीटर डायमीटर, बरोबर ना, असणाऱ्या पाईप्सची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची मला नाही का, किंवा पाईपचा डायमीटर 50 असण्याची प्रोबॅबिलिटी मला जर का फाइंड करायची असेल तर मी काय करेन, 50 वरती एक लाईन मारेन, 50 वरती एक लाईन मारेन, बरोबर, 50च्या तिकडचा एरिया फाइंड करेन. अरे यार 50च्या तिकडचा एरिया फाइंड जर का केला मी तर याचा असा अर्थ होतो की प्रोबॅबिलिटी दॅट और प्रोबॅबिलिटी ऑफ डायमीटर ऑफ पाईप इज लेसर दॅन इक्वल टू 50. म्हणजे 50 डायमीटर 50 असण्याची प्रोबॅबिलिटी तो देतोच, प्लस 50 पेक्षा कमी पाईपवाल्यांची पण प्रोबॅबिलिटी तो देतो. अरे मला ते कमीवाला नव्हतं पाहिजे, मला एक्झॅक्टली 50च पाहिजे होता. मग थोडंसं रॉंग झालं. मग मी असं केलं तर आता मी थोडंसं डोकं चालवतो, मी असं केलं तर, कारण की एक्झॅक्टली 50 मिलीमीटर डायमीटरवाला पाईप हे पण कमिट नाही करू शकत रे, कारण की भले तो 50 असेल बट मेजरमेंटचे पण एरर असतात. 50.001 49.999 असं पण होऊ शकतं ना. तर मी एक काम करतो, मी इथे 2 लाईन्स मारतो, 50च्या थोडंसं मागे, ओके, आणि 50च्या थोडंसं पुढे, बरोबर. जितके जवळ असतील तितकं चांगलं आहे. आणि मी एवढ्या छोट्याशा स्ट्रीपचा एरिया फाइंड करतो. या छोट्याशा स्ट्रीपचा मी हा एरिया फाइंड करतो मुलांना. समजून घ्या की हा 49.9 आहे आणि हा 50.1 आहे. मग आपण काय काढलं माहिती का, प्रोबॅबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल टू 50.1, बरोबर. त्याच्यामधून मी मायनस करतो प्रोबॅबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल टू 49.49.9. तुम्हाला समजलं का रे, या लाईनच्या इकडचा एरिया मायनस या दुसऱ्या लाईनच्या इकडचा एरिया, दोघांचं मायनस सबस्ट्रॅक्शन केलं तर हाच एरिया निघेल ना. म्हणजे मला अशी प्रोबॅबिलिटी मिळेल, मला कशाची प्रोबॅबिलिटी मिळते माहिती का, अशा पाईप्सची की ज्यांचा डायमीटर हा 49.9 टू 50.1 आहे, या रेंजमध्ये पाईपचा डायमीटर असण्याची मला प्रोबॅबिलिटी मिळेल, बरोबर ना. म्हणजे हा जितका मी छोटा करेन ना तितका माझा पर्पज सॉल्व्ह होत राहील. मग किती छोटा करायचा हे डिपेंड्स ऑन यू, ओके. जर का एक्झॅक्टली 50.1 आणि 49.999 चालत असेल तर ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही मला. एक्झॅक्टली 50च पाहिजे म्हणलं तर काय, आणखीन छोटा करा, बरोबर ना, आणखीन छोटा करा, म्हणजे एक्झॅक्टली 50चा पण तुम्हाला रिझल्ट मिळून जाईल प्रोबॅबिलिटीचा. समजतात या गोष्टी मुलांना तुम्हाला. तर हा जो काही ग्राफ आहे, हा ग्राफ ज्या फंक्शनचा आहे त्या फंक्शनला आपण बोलतो प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. हे समजून घ्या काय प्लीज. भले इतकं डिटेलमध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाहीये एक्झाममध्ये, बरं, पण ना ही गोष्ट जर का समजली ना तर कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबलचे कोणतेच सम तुमचे नाही चुकणार. एकदा फक्त व्यवस्थित समजून घ्यायला लागतं रे, ओके. कधीच नाही चुकणार. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. भलेही कधी विचारलं नाही जाणार आहे तुम्हाला, कधी शिकवलं पण नाही जाणार, कुठेच नाही शिकवलं जाणार, बट हे खरंच जास्त इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर मी काय म्हणतोय तुम्हाला की हा जो ग्राफ आहे की या ग्राफमधून सर्व गोष्टी होत आहेत नाही का. तर हा जो ग्राफ आहे, तर हा ग्राफ अशा फंक्शनचा आहे ज्याला की म्हणतो आपण प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. ज्या फंक्शनचा हा ग्राफ आहे ना त्याला म्हणतो प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. म्हणजे हे तुम्हाला समजलं का आता, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन च्या खालचा एरिया म्हणजे प्रोबॅबिलिटी असतो, सिंपल, बरोबर. हा टोटल एरिया करणे म्हणजे काय रे, बघा नीट, या ग्राफच्या खालचा टोटल एरिया करणे म्हणजे काय माहिती का, या लाईनच्या इकडचा सर्व एरिया, असं त्याचा अर्थ आहे. समजतं तुम्हाला, या लाईनच्या इकडचा सर्व एरिया समजतंय तुम्हाला. काय मिनिंग आहे माहिती का याचा असा मिनिंग आहे, प्रोबॅबिलिटी दॅट एक्स व्हॅल्यू इज लेसर दॅन ऑर इक्वल टू 57, आणि याची व्हॅल्यू किती बनणार आहे माहिती का मुलांना, 1 बनणार आहे. कारण की आपल्याला दिसत आहे इथून की 57 पेक्षा नंतर असे काही खास पाईप्स वगैरे बनत नाहीत नाही का. म्हणजे डायमीटर ऑफ अ पाईप इज लेसर दॅन ऑर इक्वल टू 57 असण्याची प्रोबॅबिलिटी ही तर 1 असली पाहिजे, कारण की 57च्या पुढे बनणारच नाही ना, काही इतका मोठा पाईप बनणारच नाही का. सो श्युअरिटी आहे एक तर 57 नाही तर 57 पेक्षा कमीच बनणार आहेत सर्व गोष्टी. सो प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन किती असला पाहिजे, 1, बरोबर ना. पहा ना, हा कम्प्लीट जो एरिया आहे
कंप्लीट एरियाचा व्हॅल्यू असला पाहिजे 1, असा तो फंक्शन असतो प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. आता पहा, मी थोडंसं चेक करतो की तुम्हाला किती समजलं. तर मला थोडंसं हे सांगून ना तुम्ही की 2 मॅन्युफॅक्चरर आहेत. एक मॅन्युफॅक्चरर मला हा ग्राफ दाखवतोय आणि एक दुसरा मॅन्युफॅक्चरर आहे, तो मला बेसिकली हा ग्राफ दाखवता. कोणता मॅन्युफॅक्चररचा घेतला पाहिजे तुम्ही सांगा बरं. हा वाला सेकंड आहे का? हा वाला सेकंड आहे आणि हा वाला फर्स्ट आहे. कोणत्या मॅन्युफॅक्चरर कडून पाईप्स घेतले पाहिजे? ओके, पॉज करा आणि कमेंट सेक्शन मध्ये जा आणि मला सांगा की कोणत्या मॅन्युफॅक्चरर कडून पाईप घेतले पाहिजे. ओके, तर आन्सर आहे पहा, मॅन्युफॅक्चरर नंबर 1 कडून पाईप घेतले पाहिजे. कारण की आपला जो डिमांड होता 50 मिलीमीटर डायमीटर वाला पाईप पाहिजे. ओके, तर मॅन्युफॅक्चरर 1 एवढी काळजी घेतोय की 50च्या आसपास वाला एरिया जो आहे ना तो थोडासा जास्त आहे. पण 50च्या अगल बगल वाला एरिया हा थोडासा जास्त आहे. हा एकदम असं वरती असल्यामुळे थोडंसं जास्त आहे. समजतं तुम्हाला? पण या मॅन्युफॅक्चररकडे कसं होतं माहिती का की 50च्या अगल बगल वाला एरिया पण हा एवढाच आहे, कमी आहे, एवढा कमी आहे. बरोबर ना? म्हणजे 49 पासून 51 पर्यंतचे जे पाईप्स आहेत त्याच्याकडे थोडेसे कमी आहेत. असं नव्हतं पाहिजे नाही का? म्हणजे व्हेरिएशन जास्त आहे त्याच्याकडे. याच्याकडे व्हेरिएशन जास्त आहे, म्हणजे थोडेसे दूरवाले पण जरा जास्त क्वांटिटीमध्ये पाईप्स आहेत, जे की नको आहे. समजतं तुम्हाला हे? ठीक आहे, मी थोडंसं ट्राय केलं व्यवस्थित थोडंफार एक्सप्लेन करण्याचा. बट इनकेस जर का नसेल समजलं, लक्षात काय ठेवायचं मी तुम्हाला इतकंच सांगतोय. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन म्हणजे काय माहिती का? की असा फंक्शन की ज्याच्या खालचा एरिया जर का फाइंड केला आपण तर प्रोबॅबिलिटी निघतंय. तर काय निघतंय? प्रोबॅबिलिटी निघतंय. 50 पर्यंतचा एरिया फाइंड केला तर 50 किंवा 50 पेक्षा कमी डायमीटर असलेल्या पाईप्सची प्रोबॅबिलिटी निघते. जर का 53 पर्यंतचा एरिया फाइंड केला तर 53 किंवा 53 पेक्षा कमी डायमीटरवाल्या पाईपची प्रोबॅबिलिटी निघते. बरोबर ना? सो सेम. तर असं तो फंक्शन असतो ज्याला की बोलतो आपण प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. येस सर, येस स्टुडंट्स. आता एक काम करतो मी, थोडंसं न्यूमेरिकल करूया. ओके, आता न्यूमेरिकलमध्ये मी एक्सप्लेन करून सांगेन की एक्झॅक्टली काय करायचं असतं आपल्याला, नाही का? तर पहा रे, क्वेश्चन नंबर 1 पहा. व्हेरीफाय विच ऑफ द फॉलोइंग इज अ PDF प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन ऑफ अ रँडम व्हेरिएबल ऑफ अ कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल एक्स. असं पाहिजे होतं, CRV पाहिजे होतं. ठीक आहे, बट स्टील हे इंटरवल पाहून तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की हा कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल आहे. आता थोडंसं नीट समजून घ्या. आतापर्यंत जर का समजलं असेल तुम्हाला तर मी काय करतो हे थोडंसं लिंक लागेल पहा. हे पहा, f of x तोच असतो प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. आता मला एक गोष्ट माहिती आहे यार की जर का प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन हा जर का प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन असेल तर रँडम व्हेरिएबलची व्हॅल्यू 0 पासून π/2 पर्यंत, बरं 0 पासून π/2 पर्यंत हा जर का प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन असेल तर सर्व प्रोबॅबिलिटीज ऍडिशन शुड बी इक्वल टू 1. जसं आपण टेबलमध्ये करायचो नाही प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शनमध्ये ऑल प्रोबॅबिलिटी समेशन ऑफ ऑल प्रोबॅबिलिटी शुड बी इक्वल टू 1. मग इथे पण तर तेच केलं पाहिजे ना. समेशन म्हणजे इंटिग्रेशन. इथे आपल्याला थोडंसं इंटिग्रेशन करायला लागेल. सो इंटिग्रेशन ऑफ ऑल प्रोबॅबिलिटीज म्हणजे एक्सची व्हॅल्यू, रँडम व्हेरिएबलची व्हॅल्यू 0 पासून π/2 पर्यंत असेपर्यंत सर्व प्रोबॅबिलिटीचं ऍडिशन करायचं आपल्याला. बरोबर ना? क्लिअर? इथे लिहितो sin x dx. करेक्ट? तो sin x तो ग्राफ होता. लिंक लागते तुम्हाला sin x वाला, तो जो आता आपण स्टडी केला ना. ओके, तो ग्राफ होता तो प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शनचा. आपल्याला व्हेरीफाय करायचं ना की तो प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे की नाही. मग कसं व्हेरीफाय करायचं असतं माहिती का? स्टार्टिंग पासून एंड पर्यंतचा सर्व एरिया मेजर करायचा असतो. बरोबर, मान्य तुम्हाला आहे? सो 0 पासून π/2 पर्यंतचा एरिया मेजर करायचा. जर का तो π/2 बनला जर का तो 1 बनला तर म्हणायचं की हे प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे, 100% प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे. कर यार, इंटिग्रेशन ऑफ sin x इंटिग्रेशन काय बनतो पहा, मायनस कॉस एक्स बनतो, मायनस ऑफ कॉस एक्स. हे पहा, बेसिक्स इंटिग्रेशनची माहिती असली पाहिजे फक्त इथे थोडे. ओके, 0 आणि इथे π/2. एकदा π/2 टाका रे, कॉस π/2 0 बनतो. ओके, इथे लिहितोय मायनस साइन हा होतं बाहेर करा, कॉस π/2 0 बनतो, मायनस करायला लागतं, 0 टाका, कॉस 0 हा 1 बनतो. ओके, सो आन्सर शुड बी मायनस ऑफ मायनस इज +1. सो 1 बनतो यार इंटिग्रेशन म्हणजे डेफिनेटली हा डेफिनेटली समेशन ऑफ ऑल प्रोबॅबिलिटीज अप टू π/2 इट इज इक्वल टू 1. दॅट मीन्स इज PDF हा प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे. हे समजलं का तुम्हाला? पहा, इनकेस जर का थोडंफार आणखीन कन्फ्युजन असेल तर नीट पाहून घ्यायचं. तो जो मॅन्युफॅक्चरर होता तो मला म्हणतोय तर खरं नाही की सर हा तुम्ही एवढा एरिया फाइंड करा म्हणजे तुम्हाला 49 to 51 मिलीमीटर डायमीटर वाल्या पाईपची प्रोबॅबिलिटी निघेल. मग मी त्याला म्हणतोय सर एरिया कसा फाइंड करणार मी? बरोबर ना? मग तो म्हणतोय सर इंटिग्रेशन करा ना. इंटिग्रेशन मध्ये शिकलंच आहे ना आपण की एरिया कसा फाइंड करायचा असतो, ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन.
या ग्राफचं जर का फंक्शन त्यांनी मला दिला तर मी काय करेन रे, इंटिग्रेशन जर का केलं त्याला, नाही का इंटिग्रेशन केलं, समजा एफ ऑफ एक्स येतो, एफ ऑफ एक्स समजलं ना, तर फंक्शनचं इंटिग्रेशन करणे म्हणजे काय, त्या फंक्शनच्या खालचा एरिया फाइंड करणे. कोणता एरिया फाइंड करायचा आहे, 49 पासून 51 पर्यंतचा एवढाच एरिया फाइंड करायचा. सो 49 पासून 51 करायचं असतं ना, मग इथं 49 पासून काय 51 करायचं असतं, बरोबर ना, सिंपल. डायरेक्टली हा एरिया निघतो, म्हणजेच तुम्हाला ऍक्च्युली प्रोबेबिलिटी निघते. सो हे असं केल्यानंतर जे मिळतं ते काय मिळतं माहिती का, प्रोबेबिलिटी दॅट डायमीटर ऑफ अ पाईप, और पाईप जो आहे त्याचं डायमीटर हे 49 पासून 51 पर्यंत आहे. याची ही प्रोबेबिलिटी मुलांना, याची ही प्रोबेबिलिटी. ओके, असा असतो हा प्रोसेस. ठीक आहे. आणि जर का इंटिग्रेशन तुम्ही इथून इथेपर्यंत कराल ना, तर सर्व एरिया मिळतो, बरोबर ना. मग सर्व एरिया तर 1 असला पाहिजे, कारण की समेशन ऑफ ऑल प्रोबेबिलिटी शुड बी इक्वल टू 1. एरिया म्हणजेच प्रोबेबिलिटी असतो. येस और नो. ठीक आहे, चलो. आय होप तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल. आता पहा सेकंड सबटाइप यातला काय म्हणतात. हा तेच यार की हा प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे की नाही, हा वाला. मी एक काम करतो, इंटिग्रेशन. प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन म्हणजे काय की डायरेक्टली इंटिग्रेशन करायचं असतं आपल्याला. म्हणजे समेशन ऑफ प्रोबेबिलिटी शुड बी इक्वल टू 1. बरं, तर हे पहा फंक्शन आहे एक्स, 0 पासून 1 पर्यंत एक्स फंक्शन आहे म्हणे, 0 पासून 1 पर्यंत प्लस 1 पासून 2 पर्यंत, 1 पासून 2 पर्यंत हा वेगळाच फंक्शन आहे, काय 2 मायनस ऑफ एक्स असं फंक्शन आहे म्हणे, बरोबर ना. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये त्या मॅन्युफॅक्चररने ग्राफ थोडासा असा दिला आहे मला मे बी. हे पहा 0 पासून हे 0 आहे, इथे 0 आहे, इथे मे बी 1 आहे, इथे मे बी 2 आहे. 0 पासून 1 पर्यंत असं काहीतरी ग्राफ दिला आहे आणि त्याच्यानंतर मे बी काहीतरी वेगळा ग्राफ दिला. म्हणजे याचं इक्वेशन आणि याचं इक्वेशन वेगळा आहे, एवढंच सांगायचं आहे मला फक्त. ओके, याचं इक्वेशन आणि याचं इक्वेशन वेगळा, डिफरंट इक्वेशन आहे, बरोबर ना. असं गरजेचं नाही ना की सेमच असलं पाहिजे इक्वेशन. सो इथे थोडंसं वेगळं आहे. ठीक आहे, चलो ओके. करा रे, इंटिग्रेशनचा x²/2 बनतो हा, देन 0 to 1. ओके, प्लस इथे पहा हा 2 आहे, 2x बनतो, मायनस ऑफ x²/2, 1 to 2. ओके, सॉल्व करा. पहा एकदा 1 टाकतो, 1 टाकलं तर 1/2 बनतो, 0 टाकलं तर 0च बनतो. सो इथे 1/2 मायनस ऑफ 0. ओके, देन प्लस इथे पहा रे, इथे 2 टाकलं तर हा 4x बनतो, सॉरी 4 बनतो. इथे 2 टाकलं तर 2² 4/2 कराल तर 2 बनतो. येस, त्याच्यानंतर मायनस करायला लागतं, आता 1 टाकायला लागतं. 1 टाकलं तर हे काय रे 2, 1 टाकलं तर हा 2, मायनस ऑफ 1 टाकलं तर 1/2 बनतो. झेपलं आहे तुम्हाला? बस हे तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं. हे जर का 1 आलं ना तर समजून घ्यायचं की हा प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे. ओके, चेक करा, कॅल्क्युलेशन करा. 1 असेल तर ठीक आहे, प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे असं म्हणा. अदरवाइज 1 नसेल तर दॅट इज नॉट प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन. ओके, लास्ट वाला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2. पहा इंटिग्रेशन करा. फंक्शन तर 2 आहे आपला, 2dx करतोय मी इथे, 2 × dx करतो इथे. 0 पासून 1 पर्यंत इंटिग्रेशन करायचं. कुठून कुठेपर्यंत? 0 पासून 1 पर्यंत, कारण की सुरुवातीपासून एंड पर्यंतचं आपल्याला इंटिग्रेशन करायचं किंवा एरिया फाइंड करायचा. तर 2चा इंटिग्रेशन हा 2x असतो. फाईन. 0 पासून 1 पर्यंत, 1 टाकलं तर 2 बनतो, मायनस 0 टाकलं तर 0 बनतो. आन्सर इज 2. आन्सर 1 पाहिजे होता ना. प्रोबेबिलिटीचं ॲडिशन थोडी ना 2 बनतो. प्रोबेबिलिटीचं ॲडिशन शुड बी इक्वल टू 1. जिथे की 2 बनतोय म्हणजे हा जो फंक्शन दिला येणार आहे तो ऍक्सेप्ट नाही करू शकत आपण. तो वाला फंक्शन ऍक्सेप्ट नाही करू शकत. म्हणजे त्या मॅन्युफॅक्चररनी जर काहीतरी नकली फंक्शन दिला आपल्याला, लाईक उल्लू बनवतो तो, बरोबर, तर आपण हे असं आयडेंटिफाय करू शकतो ना रे. समजतं काय तुम्हाला? ठीक आहे, चलो जाऊया नेक्स्ट समवरती. इथे ना तुम्हाला थोडंसं बेसिक इंटिग्रेशन माहिती असलं पाहिजे, बरं. ओके, तर इंटिग्रेशनचे बेसिक फॉर्म्युलेज आय होप तुम्हाला माहिती असतील थोडे बहुत. तर पहा आता काय म्हणतात, द फॉलोइंग PDF ऑफ रँडम व्हेरिएबल एक्स. फक्त रँडम व्हेरिएबल बोलतात, माहित नाही कंटिन्युअस की डिस्क्रीट आहे, बट थोडंसं पुढे वाचल्याने समजतं की तो प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन इज x डिवाइड बाय 8 फॉर व्हॅल्यू ऑफ x. एक्सची व्हॅल्यू 0 आणि 4च्या मध्ये काही पण आहे. एक्सची व्हॅल्यू 0 आणि 4च्या मध्ये काही पण आहे. काही लोकांना असं वाटतं की हे दिलं की काय म्हणतात माहिती का, ते एक्सची व्हॅल्यू 1 2 3 आहे म्हणे, 1 2 3. नाही रे भाऊ, 0 आणि 4च्या मध्ये काही पण म्हणजे काही पण होऊ शकतं ना. 0.1 0.01 0.12 0.113 1.2 1.3 काही पण होऊ शकतं ना. सो कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल हे समजून घ्या प्लीज तुम्ही. ठीक आहे, काय म्हणतात ते असं म्हणतात, आपल्याला हे विचारतात. पहा, तर आपल्याला विचारतात की व्हॉट इज द प्रोबेबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज लेसर दॅन 1.5. कुठून सुरू आहे? एक्सचा व्हॅल्यू 0 पासून सुरू आहे, नाही का. म्हणजे 0 पासून 1.5 पर्यंतचं प्रोबेबिलिटीचं ॲडिशन करायचं ना आपल्याला. पहा ना इथं नीट पहा ना. ते आपल्याला विचारतात फाइंड प्रोबेबिलिटी ऑफ एक्स वेअर एक्स व्हॅल्यू शुड बी लेसर दॅन इक्वल टू और लेसर दॅन 1.5. 1.5 पेक्षा कमी, बरोबर, एक्सची व्हॅल्यू 1.5 पेक्षा कमी आहे याची प्रोबेबिलिटी सांगा. मग आपण काय करणार? 1.5 पेक्षा कमी म्हणजे काय? 0 पासून 1.5 पर्यंत आहे.
बरोबर ना. फंक्शन काय रे, फंक्शन आहे एक्स बाय 8. dx करून घ्या कॅल्क्युलेशन. एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 2 येणार आणि हा 8 आहेच आहे. ओके, सो हा बनणार 16. बरोबर. एकदा 0 एकदा 1.5. पहा 1.5 टाकलं तर हा 2.25 बनतो. बरोबर ना. 2.25 बनणार डिवाइड बाय 16 तर आहेच. हा मायनस करतो, 0 टाकल्यानंतर 0च बनणार ना. सो हाच आपला आन्सर आहे. हाच आपला आन्सर आहे फॉर दिस सबटाईप. या सबटाईपचा आन्सर आपला हा आहे. ओके, याच्यानंतर सेकंड सबटाईप काय बोलतात ते प्रोबॅबिलिटी दॅट. प्रोबॅबिलिटी म्हणजे तर एफ ऑफ एक्स डीएक्स असतो. बरोबर, हे प्लीज समजून घ्या. तो प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शनचा इंटिग्रेशन म्हणजेच प्रोबॅबिलिटी. ठीक आहे, काय लिहू इथे 1 पासून 2 पर्यंत म्हणतात. 1 पासून 2 पर्यंत प्रत्येक सममध्ये तो डायग्राम इमॅजिन झाला पाहिजे. 1 पासून 2 पर्यंतचं प्रोबॅबिलिटी म्हणतात. म्हणजे 2 पर्यंतचा एरिया फाइंड करायचा मायनस 1 पर्यंतचा एरिया. बरोबर ना. असंच असतं ना हे इंटिग्रेशन. पहा आता इंटिग्रेशन 1 to 2. व्हॉट इज एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स एक्स बाय 8 आहे. काय रे, एक्स डिवाइड बाय 8 आहे इंटू डी एक्स. बरोबर. पहा आता इथे एक्सचा इंटिग्रेशन जो आहे तो एक्स स्क्वेअर बाय 2 बनणार. एक्स स्क्वेअर बाय 2 आणि हे 8 तर राहायचं म्हणजे 16 बनणार होतं ॲक्च्युली. सो इथे टाकतो, इथे टाकतो 1, इथे टाकतो 2. करा हे कॅल्क्युलेशन काय बनतं. पहा एकदा 2 टाकला तर हा 4/16 बनतो. मायनस ऑफ जर का 1 टाकला तर 1/16 बनतो. 1/16 म्हणजे आन्सर शुड बी 3 डिवाइड बाय 16. 3 डिवाइड बाय 16 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 1 आणि 2 च्या मध्ये असण्याची प्रोबॅबिलिटी इज 3 डिवाइड बाय 16. ओके, नेक्स्ट हा पहा. प्रोबॅबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज लेसर दॅन प्रोबॅबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 2. ग्रेटर दॅन 2 म्हणजे काय रे, 2 पासून पुढे एंड पर्यंत. एंड कुठे होणार आहे याचा, एंड होणार आहे 4 पर्यंत. एंड होणार आहे 4 ला. करतोय 4. सो 2 पासून 4 पर्यंतच्या प्रोबॅबिलिटीचं ऍडिशन करायचं आपल्याला. बरोबर ना. हे पाहून घ्या नीट. काय ते आपल्याला विचारत आहेत, प्रोबॅबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 2. एक्सची व्हॅल्यू 2 पेक्षा जास्त याची प्रोबॅबिलिटी आपल्याला विचारत आहेत. म्हणजे तुम्ही समजून घ्या की एक्सची व्हॅल्यू 2 पेक्षा असं म्हणजे 2.1, 2.2, 2.3, 2.4, 3, 3.1, 3 अप टू 4 असं होणार. 4च्या पुढे बेसिकली डिफाईनच नाही फंक्शन. सो 2 to 4 करा. फंक्शन इज एक्स डिवाइड बाय 8 dx. करून घ्या इंटिग्रेशन. एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 16 बनणारच येतो. बरोबर ना. 4 आणि 2 एकदा टाकायचा. 4 टाकला तर 16 बनतो. 16/16 1 मायनस 2 टाकला तर 2 स्क्वेअर 4/16. 4/16 इज 1/4. किती बनतं हे 3 डिवाइड बाय 4. सो आन्सर बनतो पहा मुलांना 3 डिवाइड बाय 4. 3 डिवाइड बाय 4 बनतो. येस. पहा हा होता क्वेश्चन नंबर 2. ओके, नाउ सी नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतात पहा. आता पहा रे, सर्व क्वेश्चन ना काइंड ऑफ असेच आहेत. ऑलमोस्ट सर्व क्वेश्चन असेच आहेत आता इथे. इट इज नोन दॅट एरर इन सर्टन मेजरमेंट ऑफ अ रिएक्शन टेम्परेचर इन सर्टन एक्सपेरिमेंट इज अ कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. ठीक आहे ना. एरर जो काही एरर आहे ना तो कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल आहे म्हणा. म्हणजे टेम्परेचर मेजरमेंट मधला एरर. समजा 40 डिग्री टेम्परेचर आहे. कधी कधी 40.1 मेजर करू शकतो, 40.2 पण मेजर करू शकतो, 40.11 पण मेजर करू शकतो. मग तो जो एरर आहे ना 0.1, 0.11, 0.12, 0.2, 0.3 काही पण होऊ शकतो तो एरर. नाही का, काही पण होऊ शकतो. असं की फिक्स व्हॅल्यू नाही आहेत. गॅपमध्ये एरर नाही होऊ शकत. काही पण होऊ शकतो एरर. सो दॅट इज अ कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. फाईन. मग ते म्हणतात की तो फंक्शन असा आहे म्हणे, हा फंक्शन असा आहे म्हणे. तो एररचा फंक्शन हा असा आहे. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन असा आहे म्हणे. ठीक आहे. कुठून कुठेपर्यंत रे, -1 पासून 2 पर्यंत. म्हणजे ते सांगतात आपल्याला की एरर हा -1 पासून 2 पर्यंत होऊ शकतो. म्हणजे 50 मेजर करायचं असेल तर 49 पण होऊ शकतो कधी कधी मेजर, आणि 52 पण होऊ शकतो. म्हणजे -1 पासून 2 पर्यंत एरर असा आहे. त्यानंतर व्हेरीफाय वेदर एफ ऑफ एक्स इज अ पीडीएफ ऑफ अ रॅन्डम कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल और नॉट. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे की नाही हे चेक करायचं आपल्याला. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन म्हणजे काय रे, -1 पासून 2 पर्यंत सुरुवातीपासून एंड पर्यंतचा एरिया हा 1 असला पाहिजे. फंक्शन काय, एक्स डिवाइड बाय 3. बरोबर ना. करायचं का आता हा एरिया पहा बरं. 1/3 तर बाहेर करतो मी. एक्सचा जो इंटिग्रेशन आहे तो x स्क्वेअर बाय 2 आहे. लिमिट टाकताना एकदा -1 एकदा 2. बरोबर ना. एकदा 2 टाकायला लागेल. आता पहा 1 डिवाइड बाय 3 आहे. एकदा टाकणार मी 2 टाकला तर 2 स्क्वेअर 4/2 तर 2 बनतो. मायनस ऑफ -1 टाकला तर -1चा स्क्वेअर 1 डिवाइड बाय 2 1/2 बनणार आहे तो. येस और नो. म्हणजे काय रे 1 डिवाइड बाय 3 ब्रॅकेट हे बनतं काय रे 4 जातो 3/2 बनतो का. 3 डिवाइड बाय 2 बनतो का. सो मला वाटतं हे 3 कॅन्सल होतं आणि आन्सर बनतो 1 डिवाइड बाय 2. हे रॉंग तर नाही केलं ना. ओके. कारण हे विचारतात हे पुढच्या गोष्टी, म्हणजे डेफिनेटली काहीतरी तर रॉंग झालं असेल असं वाटतं मला. एक्स स्क्वेअर आहे. अरे यार सॉरी. तो फंक्शन एक्स स्क्वेअर आहे यार. सॉरी. इथे एक्स क्यूब बाय 3 बनणार.
एक्स क्यूब डिवाइड बाय 3 बनणार, एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब बाय 3. थोडंसं रब करतो हा. ठीक आहे, पहा इंटिग्रेशन 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 इज एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब डिवाइड बाय 3, आणि हा आधीचा जो 3 होता तो राहू देतो इथेच नाही का. एकदा लिमिट -1 पासून काय रे 2 पर्यंत टाकायचं आपल्याला. हा 9 आहे बरं, तो 1 डिवाइड बाय 9 मी जरा बाहेरच करतो इथं. एकदा 2 टाकणार, 2चा क्यूब काय बनणार 8 बनणार, मायनस करणार, -1 टाकल्यानंतर -1चा क्यूब काय बनणार -1 बनणार. सो 9च बनणार ना, हा पण 9 कॅन्सल होऊन आन्सर 1च बनणार ना. सो प्रोबॅबिलिटीचा ऍडिशन हा 1 बनतोय, दॅट मीन्स दिस इज अ प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. येस, दिस इज प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे हा. ओके ना, ठीक आहे, पुढे पाहतो. ते म्हणतात फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज इन बिटवीन 0 अँड 1. एक्सची व्हॅल्यू 0 आणि 1च्या मध्ये असं ते विचारतात आपल्याला. मग यार सिंपल, 0 पासून 1 पर्यंतचा एरिया फाइंड करायचा आपल्याला. म्हणजे एरिया म्हणजे काय, एरिया मीन्स इंटिग्रेशन नाही का, एरिया मीन्स इंटिग्रेशन, एरिया अंडर द कर्व मीन्स इंटिग्रेशन. सो 0 पासून कुठेपर्यंत रे 1 पर्यंत. पहा आता फंक्शन तर एक्स स्क्वेअर बाय 3 आहे. काय एक्स स्क्वेअर बाय 3 फंक्शन आहे, सिंपल आहे, करून घ्या इंटिग्रेशन. 1 डिवाइड बाय 3 जर हे 3 बाहेर काढतो जरा नाही का, एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब बाय 3 बनतो बरोबर. एकदा टाकणार 0, एकदा टाकणार 1. तर आता हे 1 डिवाइड बाय 3 लिहितोय मी इथे. ओके, 1 जर का टाकलं तर 1 क्यूब 1 बनतो, 1 डिवाइड बाय 3 बनतो, -0 टाकलं तर 0च बनणार ना शेवटी. सो आन्सर 1/9 येतोय. किती येतो रे, आन्सर शुड बी 1 डिवाइड बाय 9. गाइस आन्सर शुड बी 1/9. सो याचा जो प्रोबॅबिलिटी दॅट इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 9. आता फायनली याचा प्रोबॅबिलिटी फाइंड करूया. काय म्हणतात ते, फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट एक्स इज निगेटिव्ह. प्रोबॅबिलिटी दॅट एक्स इज निगेटिव्ह म्हणजे काय, -1 पासून 0 पर्यंतचा प्रोबॅबिलिटी फाइंड करा म्हणतात ते. -1 पासून हे पहा एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह इकडेच असणार ना, -1 पासून 0 पर्यंत निगेटिव्ह, 0 पासून 2 पर्यंत पॉझिटिव्ह, सिंपल. सो फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट एक्स इज निगेटिव्ह मीन्स -1 टू 0 पर्यंतचा प्रोबॅबिलिटीचा ऍडिशन फाइंड करायचा आहे. व्हॅल्यू एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 3 करायचं आपल्याला इथे. करून घ्या इंटिग्रेशन. काय म्हणतात हे, एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब बाय 3, बट 3 3 9 बनतो. डन. -1 टू 0, एकदा टाकायचं 0 टाकलं 0/9 इज 0, मायनस करायचं, एकदा टाकायचं -1 चा क्यूब इज -1 डिवाइड बाय 9 आहेच ना. सो आन्सर इज 1 डिवाइड बाय 9 बनतो ना रे. तो पण 1/9 बनतो, हा पण 1/9, तो पण 1/9 आहे आणि हा पण 1/9 आहे. ओके ठीक आहे. तर पहा आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 पहा काय म्हणतात ते. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन दिला, परत प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन काही दिलं आहे. फाइंड व्हॅल्यू ऑफ के इफ द फॉलोइंग फंक्शन रिप्रेझेंट्स प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. आपल्याला के चं व्हॅल्यू फाइंड करायचं आहे, पण कोणत्या कंडिशनमध्ये की हे प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे तर मग के चं व्हॅल्यू फाइंड करा. आपल्याला एक साधी गोष्ट माहिती की प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन म्हणजे प्रोबॅबिलिटीचा ऍडिशन शुड बी इक्वल टू 1. हे काय रे, हे प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आणि प्रोबॅबिलिटी मध्ये फरक आहे बरं. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन बरोबर चा एरिया किंवा त्याचं इंटिग्रेशन ज्यावेळेस आपण करतो फ्रॉम 0 टू 2 म्हणजे त्या ग्राफचा कंप्लीट एरिया फाइंड करतो आपण, स्टार्टिंग पासून एंड पर्यंतचा एरिया. एरिया म्हणजेच प्रोबॅबिलिटी. म्हणजे काय, तर एक्सची व्हॅल्यू 0 असेपर्यंत, एक्सची व्हॅल्यू 0 पासून एक्सची व्हॅल्यू 2 पर्यंत सर्व एक्सच्या व्हॅल्यूजच्या प्रोबॅबिलिटीचा ऍडिशन करतो. म्हणजे सर्व प्रोबॅबिलिटीचा ऍडिशन शुड बी इक्वल टू 1. बरोबर ना. हा असा 1 असलाच पाहिजे बिकॉज हा प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे असं ते सांगतायत आपल्याला. बरोबर ना. ठीक आहे, पाहता पुढे के ॲज इट इज एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 2 करा. बरोबर, एकदा टाकणार 2, एकदा टाकणार 0 आणि यांचा हे आन्सर असला पाहिजे 1. बरोबर, आन्सर किती असला पाहिजे रे 1. 2 टाकला तर काय रे 2 स्क्वेअर 4 बनतो, 4/2 करा 2 बनतो म्हणजे 2k बनतो इथे नाही का. -0 टाकलं तर 0च होणार रे. 2k - 0 शुड बी इक्वल टू 1. दॅट मीन्स के चा व्हॅल्यू मला ना 1 डिवाइड बाय 2 आहे. किती आहे के चा व्हॅल्यू 1 डिवाइड बाय 2 आहे. मग तुम्हाला समजलं का हा फंक्शन काय आहे, 1/2x हा फंक्शन येतो. पण आपल्याला ते काय विचारतात नीट पहा. ऑल्सो फाइंड एक्सची व्हॅल्यू 1/4 पासून 1/3 सॉरी एक्सची व्हॅल्यू 1/4 पासून 3/2 असण्याची प्रोबॅबिलिटी. हे पहा त्यांनी प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन दिला होता, आपण केचा व्हॅल्यू फाइंड केला. कसं फाइंड केला, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन मध्ये समेशन ऑफ प्रोबॅबिलिटीज इट शुड बी इक्वल टू 1 हे परफॉर्म केलं आणि फाइंड केलं आपण. डन, काही प्रॉब्लेम नाही. आता आपल्याला काय करायचं माहिती का रे, आता ते आपल्याला असं सांगतात की 1/4 पासून 3/2 पर्यंतच्या प्रोबॅबिलिटीचं ऍडिशन करायचं. बरोबर ना. प्रोबॅबिलिटीचं फंक्शन तर आहे ना इथे, के एक्स आहे, के तर आत्ताच काढला हाफ आहे. सो 1/2 × x करतो मी इथे.
बरोबर ना, इंटू डीएक्स. डीएक्स लिहायचं जनरली विसरतो बरोबर, बट तुम्ही ते विसरू नका एक्झाममध्ये, बोर्डच्या ॲटलिस्ट. करून घ्या इंटिग्रेशन. काय म्हणतं पहा, 1/2 एक्सचं इंटिग्रेशन x²/2 लिमिट 1/4 पासून 3/2 पर्यंत लिमिट टाकायचं, बरोबर ना. होऊ शकेल का पहा रे तुमच्याने आता हे 2 × 2 4 काढा बाहेर जरा 4ला, बरोबर. ब्रॅकेटमध्ये x² आहे फक्त, 3/2 टाका, 3चा स्क्वेअर 9/4 बनेल. मायनस करायचं असतं 4 टाकायला लागतं. 4 नाही यार, 1/4 आहे, सॉरी. 1/4 टाका आता एक्सच्या जागी, 1/4चा स्क्वेअर 1/16 मिळेल, 1/16 मिळेल. करा थोडंसं सॉल्व. याला इथे 4ने मल्टिप्लाय केलं तर वरती मला 36 लिहायला लागेल रे. 1/4 इथे मला 36/16 मायनस 1/16 असं लिहायला लागेल ना, बरोबर की नाही. डिनॉमिनेटर इज 16, दॅट मीन्स न्यूमरेटर इज 36 - 1 म्हणजे 35. 35/4 बनतोय पहा, किती बनतोय 35/4. काही रॉंग केलंय का? नाही 35/4 आणि हे 16 तर आहेच ना शेवटी. हां असं म्हणतो 35/64 बनतो, 35/64. तेच म्हणतो 35/4 म्हणजे 1 पेक्षा जास्त होतं. प्रोबॅबिलिटीज ॲडिशन 1 पेक्षा जास्त नाही होऊ शकत. मी तो 16 विसरला ॲक्च्युली, बरोबर. समजलं तुम्हाला आहे. जातो पहा नेक्स्ट सबटाईप. पहा काय म्हणतात तिथे, ते म्हणतात f(x). काय रे f(x) असं आहे म्हणे. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन तो आहेच, त्यांनी क्वेश्चनमध्ये स्टार्टिंगमध्येच दिला की तो प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे. सो दॅट मीन्स इंटिग्रेशन ऑफ प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन इज kx × 1 - (x). यस, फ्रॉम 0 to 1, बरोबर ना. एक्सची व्हॅल्यू 0 पासून 1 पर्यंत चेंज होत जाते सर. ओके, सो जर का प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन असेल तर सुरुवातीपासून एंड पर्यंतच्या एक्सच्या व्हॅल्यूजसाठीचा प्रोबॅबिलिटीचा ॲडिशन शुड बी इक्वल टू 1. तेच आपण रँडम व्हेरिएबलमध्ये पण केलं होतं, डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल टेबल होता ना. एक्सच्या सर्व व्हॅल्यूजसाठी प्रोबॅबिलिटीचा व्हॅल्यूज जो काही होता ना, त्यांच्या सर्वांचं ॲडिशन केल्यानंतर प्रोबॅबिलिटी 1 बनली पाहिजे. असंच करायचो आपण तिथे पण, इथे पण तेच करतो. करायचं मग आता इंटिग्रेशन. काय रे, मी काय करतो पहा, इंटिग्रेशन 0 to 1 kx × 1 is kx मायनस ऑफ k × x स्क्वेअर. k ॲज इट इज एक्सचा इंटिग्रेशन x²/2 बनतो पहा मुलांना, मायनस ऑफ k ॲज इट इज x²चं इंटिग्रेशन x³ / 3 बनतो. लिमिट टाकायला लागतं 0 to 1, लिमिट 0 to 1 टाका इथे तुम्ही. ओके, तर यापुढे काय, दॅट इज इक्वल टू 1 टाका. 1 टाकला तर हे k / 2 बनतं, मायनस ऑफ 1 टाकला तर k/3 बनतंय, बरोबर ना. ठीक आहे, मायनस करायला लागतं. 0 टाकला मायनस करायचं, 0 टाकायचं. माझा 0 टाकला तर 0च बनतो तो. आणि हा ना 1 असला पाहिजे. किती असला पाहिजे? 1, कारण की हे प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे. सर्व प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन शुड बी इक्वल टू 1. पहा मग काय बनणार, हा क्रॉस मल्टिप्लिकेशन 3k - 2k, 3k मायनस ऑफ 2k होल डिवाइड बाय 6 बनतो तो, नाही का. इथे क्रॉस दोघांचं मल्टिप्लिकेशन, दॅट इज इक्वल टू 1. दॅट मीन्स k हॅज टू बी 6. केचा व्हॅल्यू किती बनला पाहिजे मुलांना? 6 बनला पाहिजे, 6. आणखीन पुढे काही विचारतात का? हे काहीतरी विचारतात पहा. केचं व्हॅल्यू 6 आहे, लक्षात ठेवा. काय मी हे सर्व रब करतोय, केचं व्हॅल्यू 6 आहे. ओके, आपल्याला विचारतात ही गोष्ट, तर आपल्याला विचारतायत 1/4 पासून 1/2 एक्सची व्हॅल्यू 1/4 पासून 1/2 असण्याची प्रोबॅबिलिटी. इंटिग्रेशन केची व्हॅल्यू 1/6, सॉरी केची व्हॅल्यू काय होती? 6 होती, बरोबर ना. तर टाका 6x 1 मायनस ऑफ x dx. 1/4 पासून 1/2 पर्यंतच्या प्रोबॅबिलिटीचा ॲडिशन आहे हा. त्यानंतर आणखीन काय विचारतात ते, इंटिग्रेशन एक्सची व्हॅल्यू 1/2 पेक्षा कमी आहे, त्याचं व्हॅल्यू विचारतात ते. सुरू कुठून झाला रे? एक्सचा व्हॅल्यू 0 पासून सुरू झाला, 0 पासून 1/2 पर्यंत. 1/2 पर्यंतच्या प्रोबॅबिलिटीचा आपल्याला ॲडिशन फाइंड करायचा, बरोबर ना. 0 पासून 1/2 पर्यंतच्या प्रोबॅबिलिटीचा मुलांना ॲडिशन फाइंड करायचा. चल टाकून द्या. 6 टाका, एक्स जागी केच्या जागी 6 टाकला, एक्स तर आहेच आहे, 1 मायनस ऑफ एक्स पण आहेच आहे पुढे, बरोबर ना. हे फाइंड करा, याचा आन्सर येईल, हा याचा आन्सर येईल. होईल का तुमच्यानी? इंटिग्रेशन होईल का? बेसिकचा इंटिग्रेशन करा, लिमिट टाका, बरोबर ना. हे झालं पाहिजे तुम्हाला तुमच्याने, बरोबर. तर पहा मुलांना, आता इथून पुढचे जे काही सम्स येणार आहे ऑलमोस्ट सिमिलर काइंड ऑफ सम्स आहेत. आतापर्यंत आपण जे काही प्रोसेस केला ना, सेम प्रोसेस परत करायचं आपल्याला, करेक्ट. तर थोडंसं रिपिटेशन जास्त आहे. सो मी काय करतोय पहा, काही न्यूमरिकल मी इथून पुढचे तुम्हाला थोडंसं समजून सांगेन फक्त, बट फायनल एंडपर्यंत कॅल्क्युलेशन करून दाखवणार नाही आहे काही, बरोबर. तर हा वाला पर्टिक्युलर सम पहा काय म्हणतात. लेट एक्स बी द अमाऊंट ऑफ टाइम फॉर विच अ बुक इज टेकन आउट ऑफ लायब्ररी. म्हणजे एक्स म्हणजे काय? टाइम आहे. कोणता टाइम आहे? की बुक लायब्ररीच्या बाहेर किती वेळ आहे तो टाइम म्हणजे एक्स. समजा बुक लायब्ररीच्या बाहेर जर का 5 तास असेल म्हणजे एक्स म्हणजे 5. समजा बुक लायब्ररीच्या बाहेर 4 तास असेल म्हणजे एक्स म्हणजे 4. समजलं तुम्हाला?
मग एक्स काय आहे, कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल आहे की डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल आहे? कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल असला पाहिजे ना. लायब्ररीच्या बाहेर बुक लायब्ररीच्या बाहेर किती वेळ आहे? एक तर 1 तास असेल, नाही तर डायरेक्ट 2 तास बाहेर असेल, असं नाही ना. 1 तास 10 मिनिट पण होऊ शकतं, 1 तास 11 मिनिट पण होऊ शकतं, 1 तास 12 मिनिट पण होऊ शकतं. खूप सारे इन्फायनाइट व्हॅल्यूज येतील नाही का त्याच्यात. सो देअरफॉर इट इज अ कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. ओके, सो हा प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन दिला, एक्सचा प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन दिला त्यांनी. हा असं काहीतरी ते आपल्याला असं विचारतायत की फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट तो जो बुक आहे ना 1 तासापेक्षा कमी वेळ बाहेर आहे. आता एक्झॅक्टली 1 तास किंवा 1 आवर हे टाइम आवर मध्ये आहे की नाही माहित नाही, बट तुम्हाला समजण्यासाठी मी इथे फक्त सांगतोय की ती बुक 1 तासापेक्षा कमी टाइम बाहेर आहे, म्हणजे 1 तासापेक्षा लगेच आतमध्ये येते लायब्ररीच्या, असं ते विचारतात आपल्याला. पण तुम्हाला तर माहिती यार काय करायचं असतं, 1 तासापेक्षा कमी वेळ लायब्ररीच्या बाहेर याची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. म्हणजे काय, सिंपल इंटिग्रेशन. तर 1 पर्यंतच्या प्रोबॅबिलिटीचं ऍडिशन मीन्स इंटिग्रेशन. समेशन म्हणजेच इंटिग्रेशन असतं, करेक्ट ना. आता प्रोबॅबिलिटीचं फंक्शन काय आहे, 0.5x फंक्शन आहे नाही का, येईल ना इंटिग्रेशन करता, बरोबर ना. ठीक आहे, हा याचा आन्सर. इंटिग्रेशन करायचं, लिमिट टाकायचे, बरोबर. ओके, एकदम सिंपल आहे. त्याच्यानंतर इथे काय म्हणतात, 0.5 म्हणजे अर्धा तास. म्हणजे ती बुक, एक पर्टिक्युलर बुक लायब्ररीच्या बाहेर आहे, किती वेळ, अर्धा तास ते 1.5 तास बाहेर असण्याची प्रोबॅबिलिटी काय, असं विचारतात. म्हणजे अर्धा ते 1.5 तास बुक बाहेरच असण्याची प्रोबॅबिलिटी काय, बरोबर ना. म्हणजे काय, सिंपल, 0.5 पासून 1.5 पर्यंत त्या प्रोबॅबिलिटीचा इंटिग्रेशन करायचा, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शनचा इंटिग्रेशन करायचा. मी dx लिहायचं विसरतोय, बरोबर. प्लीज तुम्ही इथे ऍडजस्ट कराल मला, बरोबर ना. तर हे कराल ना तुम्ही इंटिग्रेशन, याचा आन्सर मिळून जाईल तुम्हाला. नाव नेक्स्ट हे काय म्हणतात की ती बुक 1.5 आवर्स पेक्षा जास्त वेळ बाहेर आहे याची प्रोबॅबिलिटी, बरोबर ना. 1.5 आवर्स पेक्षा जास्त, पण कुठेपर्यंत, 2 पर्यंत. कारण की ते आपल्याला असं सांगतायत की बुक 0 to 2 आवर्सच बाहेर राहू शकते, असं त्यांनी इथेच क्लिअर केलं आधी नाही का. मग भलेही 1.5 आवर्स पेक्षा जास्त बाहेर राहायचं असेल बुकला, पण 2 तासापेक्षा जास्त बाहेर नाही राहू शकत. सो म्हणून एंड आपल्याला 2 नी करायचं इथे, करेक्ट. सो फंक्शन तर तोच आहे परत, 0.5x इंटू dx, याचा इंटिग्रेशन करायचा, लिमिट टाकायचा, कॅल्क्युलेशन करायचा, आन्सर लिहायचा. ओके, तर हा झाला क्वेश्चन नंबर 5. आता पहा क्वेश्चन नंबर 6 काय म्हणतात. क्वेश्चन वाचून घ्या रे आधी थोडंसं व्यवस्थित. सपोज दॅट एक्स इज अ वेटिंग टाइम. सर्व काही तसंच आहे, यातला फक्त एक लास्टचा समय, त्याच्यामध्ये मीन आणि व्हेरियन्सचं पण डिस्कशन आहे, तो थोडासा आता इथे चांगला समजणार आहे इथून पुढचा नाही का. पहा, सपोज दॅट एक्स इज अ वेटिंग टाइम आहे, वेटिंग टाइम इन मिनिट्स फॉर अ बस अँड इट्स PDF इज गिवन बाय. ठीक आहे, चलो ओके. एक पर्सन कोणीतरी वेट करत असेल बससाठी, मग त्याचा वेटिंग टाइम दिला नाही का. मी जातोय स्टेशनवरती वेट करतो बसचा, ती बस कधी येणार. मग ते आपल्याला असं सांगतायत की एक्सचा व्हॅल्यू 0 पासून 5 पर्यंत असू शकतो, म्हणजे 0 पासून 5 पर्यंत असू शकतो. म्हणजे माझा वेटिंग टाइम हा 0 पासून 5 मिनिट्स पर्यंत असू शकतो. म्हणजे 5 मिनिटाच्या आत बस मिळणारच आहे मला 100%, याची गॅरंटी देतात त्या, बरोबर ना. आणि वेटिंग टाइम जो आहे ना, तो थोडासा विचार कराल नॉर्मली, तर वेटिंग टाइम इज अ कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. काही होऊ शकतो वेटिंग टाइम, 1 मिनिट होऊ शकतो, 1.1 मिनिट होऊ शकतो, 1.1111 मिनिट पण होऊ शकतो, बरोबर ना. ठीक आहे यार, चलो ओके. हे असं आहे असं म्हणतात. मग ते काय म्हणतात, फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट वेटिंग टाइम इज इन बिटवीन 1 to 3. म्हणजे काय, वेटिंग टाइम हे 1 मिनिटपेक्षा जास्त आणि 3 मिनिटपेक्षा कमी, बरोबर ना. काय, 1/5. फंक्शन काय, फंक्शन 1/5 इंटू dx होऊ शकतं हे तुमच्यानी. सेकंड, वेटिंग टाइम इज मोर दॅन 4 मिनिट्स. वेटिंग टाइम इज मोर दॅन 4 मिनिट्स म्हणजे 4 मिनिटपेक्षा जास्त वेटिंग आहे, 5 मिनिटपेक्षा जास्त तर जात नाहीये. सो 4 to 5 करायला लागेल. 4 to 5 काय रे, वेटिंग टाइमचा जो काही फंक्शन आहे दॅट इज 1/5 इंटू dx करायला लागेल. ओके, आता समजा जर का तुम्हाला माहिती नसेल यार की 1/5 कॉन्स्टंट असतो बाहेर, मग इथे राहतो 1चा इंटिग्रेशन हा x असतो आणि आपल्याला इथे लिमिट टाकायला लागतात 1 to 3, बरोबर ना. 3 टाकायचा, काय ना करूनच लागतो. चलो 1/5 ठेवला, 3 टाका, 3 मायनस करा, 1 टाका, 1 2 बनतो. म्हणजे किती बनतं हे, 2/5 बनतं आन्सर. सो आन्सर शुड बी 2/5, करेक्ट. समजा जर का तुम्हाला हे इंटिग्रेशन नाही येतं ना, मग तुम्ही हे समजून घ्या ओके की तुमचा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनमध्ये प्रॉब्लेम नाहीये, तुम्हाला इंटिग्रेशनच्या प्रोसेसमध्ये प्रॉब्लेम आहे. म्हणजे इंटिग्रेशन थोडंसं वीक आहे. ओके, असं त्याचा अर्थ आहे. आता भलेही आपलं इम्पल्स बॅचमध्ये इंटिग्रेशन नसेल झालं, बट मी असं एक ॲज्युम केलं होतं की आतापर्यंत तुम्ही बाहेर कुठून ना कुठून इतकं इंटिग्रेशनचं बेसिक तर माहिती असेल ना की इंटिग्रेशन काय असतं नाही का, बरोबर. त्या बेसिसवरती मी तुम्हाला इथे शिकवतोय. पण समजा इन केस जरी तुम्हाला इंटिग्रेशन नसेल जरी येत, काही लोड नका घेऊ, इंटिग्रेशन इथे पण तर होणारच आहे ना. ओके, ठीक आहे. सो जाऊ पुढे नेक्स्ट समवरती. पहा समजतो का हा सम काय म्हणतात ते पहा. Suppose error involved in certain measurement
इज अ कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल एक्स विथ अ प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन दिला आहे. ओके, पहा तो प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे म्हणा. तुम्हाला माहिती एररचा व्हॅल्यू काही होऊ शकतो. ते म्हणतात की एररचा व्हॅल्यू -2 पासून 2 पर्यंत काही पण होऊ शकतो. -2 पासून 2 पर्यंत काही पण होऊ शकतो एररचा व्हॅल्यू कंटिन्युअस. काही पण ठीक आहे यार. तर हे असं काहीतरी विचारतात ते, पण एक साधी गोष्ट आहे की के माहीत नाही आहे. मग सुरुवातीला तर मी काय करतो माहिती का, सुरुवातीला तर मी इथे असं लिहितो की इंटिग्रेशन ऑफ -2 टू +2, -2 पासून +2 पर्यंतचा इंटिग्रेशन याचा के इंटू 4 - (x²) याचा इंटिग्रेशन इट शुड बी इक्वल टू 1. तो इंटिग्रेशन 1 असायलाच हवा मुलांनो, बरोबर ना. कारण की इंटिग्रेशन -2 पासून +2 पर्यंत करतो म्हणजे -2 पासून +2 पर्यंत एरर असण्याची प्रोबेबिलिटीचा सर्वांचं ॲडिशन करतो. दॅट शुड बी इक्वल टू 1. सर्व प्रोबेबिलिटीचं ॲडिशन शुड बी इक्वल टू 1. सो केला बाहेर करतो मी जरा. 4चा इंटिग्रेशन पहा 4x ((x²) इंटिग्रेशन (x³/3) बरोबर ना. लिमिट काय आहेत रे, -2 पासून +2 पर्यंत लिमिट आहे आणि आन्सर शुड बी इक्वल टू 1. के ब्रॅकेट 2 टाकायला लागणार, 8 बनतो. -2 टाकला की हा 8/3 बनतो, 8/3 बनतो. ओके बाबा. -2 टाकायला लागणार, -2 टाकला तर तो -8 बनतो. हा -8 बनतो. -2 टाकला तर -2चा क्यूब हा -8/3 बनतो, -8/3 बनतो. हे समजलं तुम्हाला. दॅट शुड बी इक्वल टू 1. करेक्ट. ठीक आहे. के ब्रॅकेट 8 - 8/3. ओके. -+8. ठीक आहे यार. ओके. -+ अगेन -8/3. ठीक आहे. दॅट इज इक्वल टू 1. 8 + 8 16. सो के इंटू ब्रॅकेट 16 - 16/3. समजतंय. -8/3 -16/3 8 + 8 16. ओके. हा इथे जातो. सो के इंटू दॅट इज इक्वल टू 1. के इंटू 48 - 16 इज 32/3. दॅट इज इक्वल टू 1. दॅट मीन्स केचा जो व्हॅल्यू येणार आहे तो 3/32 आहे. 3 काय 32 आहे केचा व्हॅल्यू. मग पहिले तर केचा व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायला लागला आणि याच्यानंतर जे काही विचारलंय ते करूया. पहा काय विचारतात. पहा ते म्हणतात फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट एरर व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 0. म्हणजे एररची व्हॅल्यू 0 पासून 2 पर्यंत आहे म्हणे. पहा ना, एररची व्हॅल्यू इथे -2 पासून 2 पर्यंत आहे बरं, पण हे म्हणतात की 0 पेक्षा जास्त एरर आहे म्हणा. म्हणजे 0 पासून 2 पर्यंत एरर असण्याची प्रोबॅबिलिटी फाइंड करा म्हणतात ते. सिंपल. हा काय फंक्शन के इंटू ना, के तर 3/32 आहे. के इंटू काय रे 4 - (x²) काय 4 - (x²) हा फंक्शन आहे, बरोबर ना. करायचं याचं इंटिग्रेशन. एकदा 2 टाकायचा, मायनस करायचा, एकदा 0 टाकायचा. हा आन्सर येतो, बरोबर. हा फर्स्ट सबटाईपचा आन्सर आहे. त्याच्यानंतर सेकंड सबटाईप. पहा हा तुमचा होमवर्क आहे, बरोबर आहे. ओके. केलंच पाहिजे सर्व गोष्टी. मी इथे कॅल्क्युलेट नाही करू शकत. करू शकतो यार, बट ते चुकीचं आहे पण, नाही का. एकदा मी तुम्हाला समजून दिलं व्यवस्थित, नाही का. बट ॲक्च्युअली कॅल्क्युलेशनचं काम हे तुमचं आहे, नाही का. ठीक आहे. सेकंड सबटाईप पहा काय म्हणतात. ते असं म्हणतात की एररची व्हॅल्यू -1 to 1 असण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे म्हणे. एररची व्हॅल्यू -1 to +1 असण्याची प्रोबॅबिलिटी काय. ठीक आहे. प्रोबॅबिलिटी म्हणजे तर इंटिग्रेशन असतो, नाही का, त्या फंक्शनचं इंटिग्रेशन. काय रे के व्हॅल्यू 3/32 इंटू ब्रॅकेट 4 - (x²) dx. करायचं याचं इंटिग्रेशन. एकदा 1 टाकायचा, मायनस करायचा, एकदा -1 टाकायचा. आणि थर्ड हे रब केलं मी. आता थर्ड सबटाईप करतोय. पहा थर्ड सबटाईपमध्ये थोडंसं काहीतरी वेगळं दिलेलं दिसतं इथे, नाही का. ऑर समथिंग काहीतरी मेन्शन केलेलं आहे, बरोबर. काय म्हणायचं ते थोडंसं पाहून घेऊया आपण जरा तिथे, नाही का. थोडंसं रिअल नंबर लाईन ड्रॉ करतोय मी. इथे 0 लिहितोय. इथे -0.5. दिस इज -1. दिस इज 0.5 अँड दिस इज 1. ओके. तर ते आपल्याला असं विचारतात, फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ x इज ग्रेटर दॅन -0.5. व्हॅल्यू ऑफ x इज ग्रेटर दॅन -0.5, बरोबर ना. और तुम्हाला माहिती का रे, और म्हणजे युनियन असतं. और मीन्स युनियन और व्हॅल्यू ऑफ x इज ग्रेटर दॅन 0.5 हे विचारतात आपल्याला ॲक्च्युअली. तर थोडंसं 11चं प्रोबॅबिलिटीचं एक छोटंसं पॉईंट सांगतो मी तुम्हाला इथे. प्रोबॅबिलिटी ऑफ A युनियन B. A युनियन B म्हणजे A और B असतं, बरं. प्रोबॅबिलिटी ऑफ A युनियन B मीन्स प्रोबॅबिलिटी ऑफ A, ओके, प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ B मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ A इंटरसेक्शन B. ॲडिशन थिअरम बोलतो आपण याला, ॲडिशन थिअरम, नाही का. प्रोबॅबिलिटी ऑफ A युनियन B इज प्रोबॅबिलिटी ऑफ A प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ B मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ A इंटरसेक्शन B. इनकेस जरी हा फॉर्म्युला जरी माहिती नसेल, काही लोड ना घेऊ, मी तुम्हाला मिनिंग समजून सांगतो. ते म्हणतात की एकतर एक्सचा व्हॅल्यू ना -0.5 पेक्षा जास्त
कुठेपर्यंत 2 पर्यंत, बरं कुठेपर्यंत 2 पर्यंत. एक तर ते म्हणतात आपल्याला की एक्सचा व्हॅल्यू -0.5 पेक्षा जास्त और एक्सची व्हॅल्यू 0.5 पेक्षा जास्त, याची प्रोबेबिलिटी फाइंड करा म्हणतात ते. और म्हणजे समजतं का, आयदर और म्हणजे दोघांमधलं एक जरी सॅटिस्फाय होत असेल तर तो कन्सिडर केला पाहिजे. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये आपल्याला असं विचारतात इथून इथेपर्यंतची प्रोबेबिलिटी विचारतात, इथून तिथेपर्यंतची प्रोबेबिलिटी विचारतात. हे समजून घ्या तुम्ही प्लीज. अदरवाईज लिहिते वेळी या फॉर्म्युलानुसार असं पण मी लिहू शकतो, याची प्रोबेबिलिटी म्हणजे काय, इथून इथेपर्यंत त्याची प्रोबेबिलिटी, प्लस याची प्रोबेबिलिटी म्हणजे काय, इथून इथेपर्यंतची प्रोबेबिलिटी, बरोबर ना, मायनस दोघांचा इंटरसेक्शन, याचा आणि याचा इंटरसेक्शन तर हा आहे ना, हा फक्त मायनस करायचा. म्हणजे काय केलं माहिती ना, ही प्रोबेबिलिटी ओके प्लस ही प्रोबेबिलिटी मायनस ही प्रोबेबिलिटी, म्हणजे हे तर सोडूनच देऊया, म्हणजे फक्त इतकंच राहणार ना. तेच तर मी करायला चाललोय आता इथे, नाही का. -0.5 पासून 2 पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं इंटिग्रेशन करायचं. करेक्ट. काय प्रोबेबिलिटीचं इंटिग्रेशनचा फॉर्म्युला, के ब्रॅकेट 4 - x² dx. करून घ्या रे इतकं. केचा व्हॅल्यू ऑलरेडी आपण फाइंड केला, जो व्हॅल्यू फाइंड केला तो टाका, इंटिग्रेशन करा, लिमिट टाका, कॅल्क्युलेशन करा, आन्सर फाइंड करा. येस और नो. पहिले जातो पुढच्या समवरती. नेक्स्ट सम पहा, क्वेश्चन नंबर 8. हा 7 होता, करेक्ट. येस. क्वेश्चन नंबर 8 पहा काय म्हणतात. फॉलोइंग इज द प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन ऑफ अ कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल एक्स. फाईन एफ ऑफ एक्स. ठीक आहे, प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन दिला त्यांनी. पुढे काय म्हणतात, एक्सची व्हॅल्यू 0 आणि 4च्या मध्ये म्हणा. ठीक आहे, मान्य. फाइंड एक्सप्रेशन फॉर CDF ऑफ एक्स. आता हे काहीतरी नवीन आलं. आता इथे थोडंसं थिअरी पण पाहूया आपण. पहा, ते म्हणतात CDF चा एक्सप्रेशन फाइंड करा म्हणे. CDF म्हणजे काय, क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन. परत सांगतो, CDF मीन्स क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन. समजा ॲज्युम करा 1-2 मिनिटासाठी की हा तो ग्राफ आहे आपला, बरोबर, प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शनचा पीडीएफचा हा ग्राफ आहे. क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन म्हणजे CDF म्हणजे काय असतं यार, थोडंसं तुम्ही आठवा नाही का, की ते डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबलमध्ये CDF काय होतं, एक काहीतरी टेबल ड्रॉ करायचो आपण, असं नाही का, एक टेबल ड्रॉ केलेला असायचा असा, बरोबर. एक्स लिहायचो इथे P ऑफ एक्स लिहित असतो आपण. एक्सचा व्हॅल्यू 1, एक्सचा व्हॅल्यू 2, एक्सचा व्हॅल्यू 3, एक्सचा व्हॅल्यू 4, बरोबर. प्रोबेबिलिटीचा व्हॅल्यू 0.1, प्रोबेबिलिटीचा व्हॅल्यू मे बी 0.2, प्रोबेबिलिटीचा व्हॅल्यू मे बी 0.3, काय म्हणलं रे, आणि हे इथे प्रोबेबिलिटीचा व्हॅल्यू 0.4. तर मग क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन हे कसं असायचं माहिती ना तुम्हाला, कसं असायचं क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन कसं असायचं, कॅपिटल F ऑफ एक्स त्याला बोलायचं आपण नाही का. इथे लिहायचं 0.1, इथे काय लिहायचं माहिती का, 2 पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ऍडिशन दॅट इज 0.3 लिहायचो आपण. इथे काय लिहायचं माहिती का, 3 पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ऍडिशन म्हणजे इथेपर्यंत ऍडिशन दॅट इज 0.6 लिहायचो. इथे काय लिहायचं माहिती का, 4 पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ऍडिशन दॅट इज 1. करा हे सर्व ऍडिशन प्रोबेबिलिटीचा, जो की बनायचा 1. याला बोलत होतो आपण क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन. तर मग इथे जर का फाइंड एक्सप्रेशन फॉर क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन ऑफ एक्स असं जर का बोललं गेलं, एक्सप्रेशन फाइंड करायचं, असं टेबल तर ड्रॉ नाही करू शकत इथे, बरोबर ना. तर आता हे काय असतं हे थोडंसं नीट सांगतो बा. क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन ऑफ एक्स, क्युम्युलेटिव्ह म्हणजे माहिती आपल्याला, तिथेपर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ऍडिशन. अरे यार कुठेपर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ऍडिशन, असा नंबर काही स्पेसिफिक दिला नाही ना त्यांनी. मग मी एक काम करतो यार, सुरू झालाय 0 पासून, मी इथे लिहितो कॅपिटल एक्स. काय कॅपिटल एक्स, 0 पासून x पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ऍडिशन म्हणजे क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन ऑफ एक्स. 0 पासून म्हणजे सुरुवातीपासून 2 पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ऍडिशन, हाच तर असतो क्युम्युलेटिव्ह टेबल. 0 पासून 4 पर्यंतच्या प्रोबेबिलिटी, अरे हाच तर क्युम्युलेटिव्ह टेबल असतो. आपण इथे करू शकलो 1 पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ऍडिशन, 2 पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ऍडिशन, 3 पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ऍडिशन, 4 पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ऍडिशन इथे करू शकलो, बट इथे नाही करू शकत. कारण की इथे हे जे रॅन्डम व्हेरिएबल आहेत ना, इथे एक्सचा व्हॅल्यू 1 2 3 4 लिमिटेड होतं, इथे अनलिमिटेड आहेत. मग आपण एक काम करूया ना, आपण x पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ऍडिशन फाइंड करूया. काय आपण x पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचा ऍडिशन फाइंड करूया, बरोबर. आणि त्यांना म्हणूया, जर कोणी आपल्याला विचारलं की सर आम्हाला 2 पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ऍडिशन फाइंड करायचं, मग मी काय म्हणेन, मी x पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ऍडिशनचा फॉर्म्युला काढायचा आपल्याला, त्याच्यामध्ये 2 टाक, म्हणजे 2 पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ऍडिशन निघेल. जर कोणी आपल्याला म्हणलं की 3 पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ऍडिशन फाइंड करायचं, मी तर म्हणेन x पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ऍडिशन काढलाय भाऊ, त्याच्यामध्ये तू 3 टाक ना, म्हणजे 3 पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ऍडिशन मिळेल. येस ऑर नो. ठीक आहे. सो क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन ऑफ एक्स मीन्स, हे पहा, प्रोबेबिलिटी फंक्शन इज x बाय 8. फाईन.
याचा इंटिग्रेशन करणे म्हणजे काय असतं, प्रोबेबिलिटीचं ऍडिशन असतं. कुठून कुठेपर्यंत, 0 पासून x पर्यंत. सो दिस इज x पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ऍडिशन. x इंटिग्रेशन इज x²/2, बट 2 into 8 कराल तर इथे 16 बनणार आहे. लिमिट टाकता, एकदा 0 टाकणार, एकदा x टाकणार, टाका x टाकला, x²/16 मायनस ऑफ 0 टाकला 0 बनणार नाही का. सो दिस इज x पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचा ऍडिशन आहे तो x पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचा ऍडिशन आहे. मग ते म्हणतात पुढे find expression for find expression for cumulative distribution function. फाइंड केला मी इथे. मग ते म्हणतात hence find, हे बारे क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन जो असतो ना त्याला कॅपिटल f ऑफ x ने रिप्रेझेंट करतो बरं आपण. हे तुम्हाला माहिती असेल, कॅपिटल f ऑफ x. ओके ना, कॅपिटल f ऑफ x, कॅपिटल f ऑफ x. येस और नो. ठीक आहे, आता हा वाला पार्ट थोडंसं रब करतो मी इथे. ओके, काय म्हणतात पाहर येते जरा पुढे. त्यानंतर फाइंड कॅपिटल f ऑफ x ॲट x = 0.5. म्हणजे समजलं तुम्हाला इनडायरेक्टली काय म्हणतायत. आता ते म्हणतायत की हे x च्या जागी 0.5 टाका, म्हणजे 0.5 पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ॲडिशन सांगा. करून दाखवू इथे. टाका इथे, टाका कॅपिटल f ऑफ 0.5. टाका इथे 0.5. 0.5 चा स्क्वेअर कराल ना, 0.5 चा स्क्वेअर डिवाइड बाय 16. 0.5 इज 1/2. 1/2 चा स्क्वेअर 1/4. 1/4 into 1/4 into 1/16. दॅट इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 64 ना. यस. त्याच्यानंतर 1.7 वरती काढा म्हणजे काय, अरे याच्यात 1.7 टाका, म्हणजे 1.7 पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ॲडिशन नाही का. सो f ऑफ कॅपिटल f ऑफ 1.7 काय, अँड दॅट इज इक्वल टू कॅपिटल f ऑफ 1.7 दॅट इज इक्वल टू टाका 1.7 इथे 1.7 चा स्क्वेअर, 1.7 चा स्क्वेअर डिवाइड बाय 16. जो येईल तो येईल यार. पुढे म्हणतात 5 पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ॲडिशन फाइंड करा. बट मला इथे समजतं की अरे हे 4 पर्यंतच आहे सर्व काही. मग 5 पर्यंत कसं होऊ शकतं नाही का. जर का x ची व्हॅल्यू 0 पासून 4 पर्यंतच असेल तर 5 पर्यंत कसं काय विचारू शकतो कोणी. सो भले तो 5 पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ॲडिशन करा असं म्हणत असेल, पण आपण करणार का नाही, बरोबर ना. सो आपण काय करणार, 5 पर्यंतच्या जरी प्रोबेबिलिटीचं ॲडिशन काढायचं असेल तरी आपण 4च टाकणार, कारण की 4च्या पुढे ॲडिशन नाहीच आहे आपल्याला माहितीच आहे नाही का. मग तिथे 4च टाकणार. सो 4²/16 करा, दॅट इज इक्वल टू 1 बनतो, बरोबर आहे. म्हणजे 4 पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ॲडिशन 1च येणार ना, सुरुवातीपासून एंड पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ॲडिशन 1च आला पाहिजे. तोच तर हा कॉन्सेप्ट आहे क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शनचा. येस ऑर नो. जाऊ पुढे आता. अशी गाइस क्वेश्चन नंबर 9 काय म्हणतात ते, गिवन प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन ऑफ अ कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल f ऑफ x इज x²/3 म्हणे. प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन इज x² डिवाइड बाय 3. x²/3 हा प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे म्हणे. ठीक आहे चलो ओके. x ची व्हॅल्यू -1 पासून 2 पर्यंत काही पण होऊ शकते. हा ठीक आहे, मान्य आहे. ते म्हणतात डिटरमाइन CDF क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन ऑफ x डिटरमाइन करा म्हणे. क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन काय असतं, x पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ॲडिशन, बरोबर ना. आणि आपल्याला माहिती आहे x पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ॲडिशन कुठून सुरू आहे रे, ते -1 पासून सुरू आहे, बरोबर ना. कुठून -1 पासून सुरू आहे, कुठेपर्यंत, x पर्यंत. x पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ॲडिशन करायचं आपल्याला. फंक्शन काय, x²/3 आहे. काय, x² डिवाइड बाय 3 हा आपला फंक्शन आहे. करून घ्या इंटिग्रेशन. x² चं इंटिग्रेशन x³/3, x³/3 बनतो. ऑलरेडी 3 तर आहेच ना इथे, ऑलरेडी 3 तर आधीपासून आहे ना का इथे. पहा पुढे -1 पासून x पर्यंत. काय काय, -1 पासून काय, x पर्यंत. दॅट इज इक्वल टू टाका रे x टाका, x⁻³ डिवाइड बाय 9 बनणार आहे. मायनस ऑफ -1 टाकाल तर -1 चा क्यूब इज -1/9 बनणार आहे. -1 डिवाइड बाय 9 बनणार आहे. म्हणजे आन्सर काय बनणार आहे, x³ मायनस प्लस. सो x³ + 1 डिवाइड बाय 9 बनणार आहे. पहा x³ + 1 डिवाइड बाय 9 हा क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन आहे. म्हणजे हा x पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचा ॲडिशन आहे. ते आपल्याला विचारतायत की फाइंड प्रोबेबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ x इज लेस दॅन इक्वल टू 1. म्हणजे काय माहिती का, व्हॅल्यू ऑफ x इज लेस दॅन इक्वल टू 1 म्हणजे 1 पेक्षा कमी x ची व्हॅल्यू असण्याची प्रोबेबिलिटी, म्हणजे 1 पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ॲडिशन. याच्याकडे हे पहा, तुमच्याकडे 2 वेज आहेत. एक तर तुम्ही असं करा, 1 पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ॲडिशन म्हणजे काय, कुठून सुरू होतोय, -1 पासून 1 पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ॲडिशन. फंक्शन काय आहे, x² डिवाइड बाय 3. एक तर तुम्ही असं करा यार, याला सॉल्व्ह करा आणि आन्सर फाइंड करा. नाहीतर दुसरा ऑप्शन तुमच्याकडे असं आहे, हा x पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ॲडिशन आहे ना. तुम्हाला इथे 1 पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ॲडिशन फाइंड करायचं ना. 1 टाका ना इथे, 1 टाकलं तर काय, 1³ 1 + 1 = 2/9. किती बनतं हे, 2/9 बनतं डायरेक्टली. असं पण करा, 2/9च बनणार. करून पहा तुम्ही, बरोबर. इथे काय म्हणतात, फाइंड प्रोबेबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ x इज लेस दॅन -2. यार हे तर काही चुकीचं वाटतं मला. हे तर 0 येतं ना, याचा विषयच नाहीये. काय रे,
एक्सची व्हॅल्यू -1 पासून 2 पर्यंत ना, एक्सची व्हॅल्यू -1 पासून 2 पर्यंत आहे. 0 -1 -2 1 2. एक्सची व्हॅल्यू -1 पासून 2 पर्यंत आहे. मग हे म्हणतायत की एक्सची व्हॅल्यू -2 पेक्षा कमी आहे म्हणे. इकडे अरे नाहीच आहे ना, मग याची प्रोबॅबिलिटी तर 0च होणार ना शेवटी. ते सोडून द्या, ते 0च होणार आहे असे. हे पहा, फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 0 म्हणे. फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 0. तुम्हाला माहिती आहे आता कसं करत असतो रे आपण ते. व्हॅल्यू ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय, 0 पासून कुठेपर्यंत, 0 पासून कुठेपर्यंत 2 पर्यंत. 0 पासून 2 पर्यंतच्या प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन करायचं आपल्याला ॲक्च्युअली, बरोबर ना. फंक्शन काय आहे, x² / 3. करून घ्या बरं हे कॅल्क्युलेशन. इतकंसं कॅल्क्युलेशन आहे. ओके, इंटिग्रेशन करायचं, लिमिट टाकायचं, आन्सर मिळून जाईल तुम्हाला. यस, ठीक आहे. वेगळ्या वेळी पण येतं ॲक्च्युली, क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शनच्या वेळी पण येतं. मी हा करून दाखवतो पहा. ते आपल्याला म्हणतात की फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज इन बिटवीन 1 and 2. ते म्हणतात की एक्सची व्हॅल्यू 1 and 2 मध्ये आहे नाही का, याच्या म्हणजे याची प्रोबॅबिलिटी फाइंड करा. नॉर्मल वे तर आपल्याला हा सांगतो की 1 पासून 2 पर्यंतच्या प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन फाइंड करायचं. सिंपल, बरोबर ना. फंक्शन इज x² / 3 असं आहे. करा हे किती बनतं पहा. x² इंटिग्रेशन x³ / 3 बनतं, x³ / 3 बनतं, बट 3 ऑलरेडी आहे म्हणजे हे 3 × 3 9 बनतं. एकदा टाकणार 1, एकदा टाकणार 2. जर का 2 टाकलं तर 2³ म्हणजे 8/9 बनतं. -1 जर का टाकाल तर 1/9 बनतं. म्हणजे किती रे, 7/9 बनणार आहे. सो आन्सर शुड बी काय 7/9 ना. आन्सर तर 7/9 असला पाहिजे. बट आणखीन एक वे आहे पहा, एक दुसरा वे. कोणत्या वेबद्दल बोलतोय मी तुम्हाला इथे. आपण आत्ताच ते कॅपिटल F ऑफ एक्स फाइंड केला होता बहुतेक नाही का. तो काहीतरी x³ + 1 / 9 समथिंग असं काहीतरी आला होता, बरोबर. आपल्याला 1 आणि 2, एक्सची व्हॅल्यू 1 हे पहा कुठून सुरू होतोय, -1 पासून, -1 हां 1 आणि 2 पर्यंतच्या प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन फाइंड करायचं होतं. मग मी काय म्हणतो, 2 पर्यंतच्या प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन फाइंड करू, -1 पर्यंतच्या प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन फाइंड करू आणि मायनस करू एकमेकांना. समजतं का ग्राफ नीट पहा. 0 -1 -2 1 2 3. काय म्हणतोय ते पहा. मी तुम्हाला असं सांगतोय, -1 पासून सुरू होतं, इथून इथेपर्यंतच्या प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन फाइंड करूया. त्याच्यानंतर इथून हे पहा म्हणजे -1 पासून 1 पर्यंत इथेपर्यंतच्या प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन फाइंड करूया. त्या मोठ्यामधून हा छोटावाला काढून टाकूया, म्हणजे बाय डिफॉल्ट हे मिळेल ना तुम्हाला. मग करू का आता, हे x पर्यंतच्या प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन हा होता ना. मी एक काम करतो, 2 पर्यंतच्या प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन फाइंड करतो. यस, -1 पर्यंतच्या प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन फाइंड करतो, 1 पर्यंतच्या प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन फाइंड करतो. ऑटोमॅटिकली मला तोच आन्सर येईल नाही का. टाका इथे 2 टाका, 2 टाकल्यानंतर 2³ 8 + 1 इज 9/9 तर 1च बनतो. -1 टाका, 1³ इज 1, 1 + 1 इज 2, 2/9 किती बनतं रे 9 इथे, 9 - 2 इज 7, 7/9. हा ना, 7/9च तर बनला होता तिथे, तोच आपला आन्सर आहे. यस स्टुडंट्स, समजलं का हे काय असतं क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन. आता पहा लास्ट सम आहे पहा, क्वेश्चन नंबर 10. काय म्हणतात, रँडम व्हेरिएबल एक्स हॅज द PDF प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन त्यांनी दिलं आहे. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन पण होऊ शकतो, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन पण होऊ शकतो. डिस्ट्रीब्युशन किंवा जेव्हा डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल असतो. कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल असेल तर डेन्सिटी फंक्शन असतं. मग इथे समजतं ना, एक्स व्हॅल्यू 1 आणि 3 मध्ये काही पण आहे असं म्हणतात ते, म्हणजे कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल बद्दल ते आपल्याला बोलतात. ठीक आहे, ते म्हणतात की f ऑफ एक्स प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन इज c / x असं ते क्लेम करतात. वेर व्हॅल्यू ऑफ एक्स इज इन बिटवीन 1 and 3. एक्सची व्हॅल्यू 1 आणि 3 च्या मध्ये असं ते म्हणतात, बरोबर. पण आपल्याला माहिती आहे यार की समेशन ऑफ ऑल प्रोबॅबिलिटीज फ्रॉम 1 to 3 सुरुवातीपासून एंड पर्यंतच्या प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन इट शुड बी इक्वल टू 1. बट प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन म्हणजे काय, c/x dx इंटिग्रेशन. प्रोबॅबिलिटीचा ॲडिशन म्हणजे इंटिग्रेशन. c हे पहा इंटिग्रेशन करायचं, 1/x इंटिग्रेशन log x असतो. 1/x इंटिग्रेशन काय असणार आहे, log x असणार आहे, बरोबर. log x लिहितो मी इथे. एकदा टाकणार आहे 3, एकदा टाकणार आहे 1, दॅट इज इक्वल टू 1 असं असलं पाहिजे. 1 3 टाका, c log 3, c × log 3 -1 टाका 1, c × log 1, log 1 0 असतो. लिहू का इथे c × log 1 इट शुड बी इक्वल टू 1. log 1 0 असतो, सोडून जातो. सो c × log 3 हॅज टू बी इक्वल टू 1. दॅट मीन्स c इज इक्वल टू 1 / log 3. हे आधी क्लिअर करून घ्याल, सीचं व्हॅल्यू ना 1 / log 3. सो फाइंड सी जे बोलतात ना ते, हां केलं बाबा, फाइंड केलं आपण, फाइंड मान्य आहे.
आता पुढे पहा काय म्हणतात ते म्हणतात ई ऑफ एक्स, कॅपिटल ई ऑफ एक्स. ते म्हणतात एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स काढा म्हणे. व्हॉट इज द एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स. ओके, तुम्हाला माहिती आहे यार, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स म्हणजे काय असतं माहिती का? समेशन ऑफ पी आय एक्स आहे. समेशन ऑफ पी आय एक्स आहे ना, म्हणजे प्रोबेबिलिटी आणि रॅन्डम व्हेरिएबलचं मल्टिप्लिकेशन करायचं. प्रोबेबिलिटी आणि रॅन्डम व्हेरिएबलचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्यांचा समेशन करायचा म्हणजे ऍडिशन करायचं. आता या पर्टिक्युलर केसमध्ये तो एफ ऑफ एक्स डी एक्स हा असतो प्रोबेबिलिटी. माहिती ना तुम्हाला, हा एफ ऑफ एक्स डी एक्स हा असतो प्रोबेबिलिटी आणि इंटिग्रेशन म्हणजे असतो ऍडिशन. पण इथे ऍडिशन समेशन कोणाचं करायचं आहे? प्रोबेबिलिटी इंटू एक्स याचा आपल्याला ऍडिशन करायचं म्हणजे इंटिग्रेशन करायचं. याला बोलतो आपण एक्सपेक्टेड व्हॅल्यू. आणि हे जे ऍडिशन असतं ना, त्या टेबलमध्ये सुरुवातीपासून एंडपर्यंतचं ऍडिशन असतं ना. ते जर का तुम्ही डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबलचे न्यूमेरिकल्स केले असेल तर लिंक होत असेल तुम्हाला, बरोबर ना? तर मग हा जो ऍडिशन किंवा इंटिग्रेशन आहे ना रे, तर तो कुठून कुठेपर्यंत करायचा माहिती का? 1 पासून 3 पर्यंत. 1 पासून 3 पर्यंत म्हणजे टोटल सर्वांचं ऍडिशन करायचं आपल्याला इथं. ओके, पहा आता काय बनणार आहे आता हा. तर इंटिग्रेशन 1 पासून 3 पर्यंत एफ ऑफ एक्स. काय एफ ऑफ एक्स? सी बाय एक्स आहे. सी म्हणजे काय? log 3 आहे. सॉरी 1 बाय log 3 आहे. सॉरी, सी म्हणजे 1 डिवाइड बाय log 3 मुलांना. इंटू एक्स पण खालीच आहे, ठीक आहे. इंटू हे एक्स करायचं आपल्याला, इंटू हे डी एक्स करायचं. हे एक्स एक्स तर असंही कॅन्सलच होतं. मग 1 बाय log 3 ला काढा जरा बाहेर. 1 डिवाइड बाय log 3 ला बाहेर काढूया आपण. काही नाही म्हणजे 1 नाही. 1चं इंटिग्रेशन असतो एक्स बट लिमिट ठेवतोय 3 आणि 1, बरोबर. फायनली इथे आन्सर लिहितो. मग मी एकदा ठेवायचं 3 ठेवलं 3 मायनस करायचं 1 ठेवलं की 1. 3 - 1 is 2. सो आन्सर शुड बी गाइज 2 डिवाइड बाय log 3. सिंपल. 2 डिवाइड बाय log 3 हा आपला आन्सर असणार. दॅट मीन्स एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्सचा आन्सर इज 2 डिवाइड बाय log 3. काय एक्सपेक्टेड व्हॅल्यू इज 2 डिवाइड बाय log 3 असणार आहे. ओके, पहा आता लास्ट व्हेरियन्स. काय पहा व्हेरियन्स. तुम्हाला व्हेरियन्स बद्दल काय माहिती पहा बरं. व्ही ऑफ एक्स म्हणजे काय असतं? व्ही ऑफ एक्स मीन्स समेशन ऑफ पी आय एक्स आय स्क्वेअर मायनस ऑफ समेशन ऑफ पी आय एक्स आयचा होल स्क्वेअर. हे तर माहितीच असेल ना रे. व्हेरियन्स म्हणजे व्हेरियन्सचा फॉर्म्युला हा असतो. समेशन मीन्स इंटिग्रेशन. पी आय म्हणजे प्रोबेबिलिटी फंक्शन. प्रोबेबिलिटीचं फंक्शन काय होतं? सी बाय एक्स होतं. बट सी म्हणजे 1 बाय log 3 होता नाही का. सीचा व्हॅल्यू फाइंड केला होता आपण. सी बाय एक्स प्रोबेबिलिटी इंटू डी एक्स, बरोबर. प्रोबेबिलिटी म्हणजे हा असतो काय, तो प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन जो काही असतो हा वाला. हा प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शनला डीएक्स ने मल्टिप्लाय केलं की प्रोबेबिलिटी येतो. त्याचं इंटिग्रेशन केलं की ऍडिशन ऑफ प्रोबेबिलिटीज असतो तो, बरोबर ना. पण आपल्याला प्रोबेबिलिटीचं ऍडिशन नाही करायचं. प्रोबेबिलिटी इंटू एक्स स्क्वेअर करायचं. हा, आत्ता आपल्याला याचा ऍडिशन म्हणजे इंटिग्रेशन म्हणजे समेशन करायचं. सिंपल, बरोबर ना. मायनस ऑफ मीन तर ऑलरेडी काढलाय ना. समेशन ऑफ पी एक्स आहे म्हणजे मीन तो तर 2 बाय log 3 आहे. सो 2 डिवाइड बाय log 3 याचं करा रे होल स्क्वेअर जरा इथं. हे आपला आन्सर आहे, बरोबर ना. दॅट इज इक्वल टू एक्स आणि हा स्क्वेअर कॅन्सल. log 3 जरा काढा बाहेर. 1 डिवाइड बाय log 3 जरा बाहेर लिहितो मी इथं नाही का. वरती एक्सच आहे फक्त. एक्सचं इंटिग्रेशन इज एक्स स्क्वेअर बाय 2. तुम्हाला हे पण माहिती असेल लिमिट काय टाकायचं रे. सुरुवातीपासून 1 पासून 3 पर्यंत लिमिट. काय 1 पासून 3 पर्यंत लिमिट. मायनस ऑफ इथे 2 स्क्वेअर इज 4 बाय log 3 चा होल स्क्वेअर. log 3 चा होल स्क्वेअर असं म्हणतोय तो, बरोबर ना. पाहता पुढे काय. एकदा 3 टाकणार बोललो ना आपण. 3चा स्क्वेअर 9 झाला. 1 टाकला की -1, बरोबर ना. सो 9 - 1 इज 8. 8 बाय 2 कराल तर 4 बनतो. सो आन्सर शुड बी 4 बाय log 3. 4 डिवाइड बाय log 3 मायनस ऑफ 4 डिवाइड बाय log 3 चा होल स्क्वेअर. हो असं म्हणतोय हा नाही का. मला वाटतं log 3 मल्टिप्लाय डिवाइड केलं पाहिजे. सो 4 इंटू log 3 डिवाइड बाय log 3 चा होल स्क्वेअर मायनस 4 डिवाइड बाय log 3 चा होल स्क्वेअर अगेन. तर 4 बाय log 3 चा होल स्क्वेअर 4 बाय log 3 चा होल स्क्वेअर कॉमन निघू शकतो नाही का. हे थोडंसं रब करतो इथलं पण. पहा 4 log 3 नाही यार. 4 डिवाइड बाय log 3 चा होल स्क्वेअर याला जर का मी कॉमन केलं तर ब्रॅकेटमध्ये इथे log 3 मायनस ऑफ 1 राहतं. काय log 3 मायनस ऑफ 1 राहतं. सो हा आहे व्हेरियन्सचा व्हॅल्यू तो आहे नाही का. आता 1ला तुम्ही log e टू द बेस e पण लिहू शकता. ओके, आता भले आता इथून थोडं छोटं मोठं सिम्प्लिफिकेशन करू शकता इथून पुढे नाही का. log 3 असं करतो इथे. log 3
मायनस 1ला तर मी लॉग ई लिहू शकतो. सो 4 डिवाइड बाय लॉग 3चा होल स्क्वेअर. लॉग ए मायनस लॉग बी इज लॉग ए बाय बी, मीन्स लॉग ए बाय बी असं लिहायचं असेल तर लिहू शकता तुम्ही. ओके, काही इश्यू नाही आहे. येस स्टुडंट्स, सो आज आपण काय केलं माहिती का, आपण कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल एक्झॅक्टली असतं काय हे पाहिलं बरोबर सुरुवातीला नाही का. त्याच्यानंतर कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबलचे न्यूमरिकल्स पाहिले. एंडला जाऊन आपण कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबलमध्ये क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन कसं काढायचं असतं, मीन कसा काढायचा असतो कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबलमध्ये, आणि व्हेरियन्स कसा काढायचा असतो, या सर्व गोष्टी इथे शिकलेल्या आहेत. सो इथे आपला कंप्लीट होतोय पहा एक्सरसाइज नंबर 7.2. 7.2 चे हे सर्व सम्स आहेत बरं मुलांना. ओके ओके, तर पहा मुलांना आजचा जो डीपीपी आहे तो पूर्णपणे कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबलच्या रिलेटेड आहे. टोटल 10 क्वेश्चन्स आहेत, 10 MCQs आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये जा, असाइनमेंट आधी डाउनलोड करा, सॉल्व करा, आन्सर्स मॅच करा. तिथे इव्हन आन्सर्स पण अटॅच केलेले आहेत. ओके, करेक्ट ऑप्शन्स वगैरे. जो क्वेश्चन नाही जमला या इथे आपण डिस्कस करूया. ओके, नाउ सी क्वेश्चन नंबर 1 काय म्हणतात. क्वेश्चन नंबर 1 मध्ये पहा, अ प्रोबेबिलिटी ऑफ अ कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल इज गिवन ॲज. ठीक आहे, प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन दिला ॲक्च्युली त्यांनी. ओके, पुढे काय म्हणतात ते 0 आणि 4च्या मध्ये म्हणा एक्सचा व्हॅल्यू. ठीक आहे ना. देन प्रोबेबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. हे काय म्हणे, पण ना अशा क्वेश्चनच्या वेळी इथे के आला ना रे, पहिले समजून घ्यायचं की के जर का अननोन आला, दिसला केचा व्हॅल्यू फाइंड करण्याचा आधी ट्राय करायचा बरोबर. तर कसं करतो आपण, आपल्याला माहिती हा जर का प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन असेल तर सुरुवातीपासून एंड पर्यंत म्हणजे 0 पासून 4 पर्यंत च्या प्रोबेबिलिटीचा ॲडिशन म्हणजे इंटिग्रेशन, प्रोबेबिलिटीचा ॲडिशन के बाय रूट एक्स इंटू डी एक्स. प्रोबेबिलिटीचं ॲडिशन इट शुड बी इक्वल टू 1. हे 1 असलं पाहिजे काय प्रोबेबिलिटीचं ॲडिशन. मग ठीक आहे, चलो ओके, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर के बाहेर करतो मी थोडंसं. 1 बाय रूट एक्स आहे ना, मी त्याला बेसिकली एक्स रेस टू मायनस ऑफ हाफ लिहितो. लिमिट तर 0 पासून 4 पर्यंत आहेच अँड दॅट इज इक्वल टू 1. हे असं असलं पाहिजे. एक्स रेस टू एनचा जो इंटिग्रेशन असतो के ॲज इट इज एक्स रेस टू एनचा इंटिग्रेशन एक्स रेस टू एन प्लस 1 डिवाइड बाय एन प्लस 1 करा तुम्ही इथे. ओके, देन 0 to 4 तर लिहायचंच आहे शेवटी. 0 to 4 तर लिहिणारच आहे, दॅट इज इक्वल टू 1. हे 1 असं बनणारच आहे शेवटी बरोबर ना. ठीक आहे यार, के लिहितो इथे टाका 4. हे काय पहिले एक्स रेस टू पहा हे काय बनतं, हाफ बनतं वरती आणि इथे पण खालती हाफ बनणार नाही का. सो हाफ बनणार इथे आणि आहे पहा 0 to 4 लिहायचं आपल्याला, दॅट इज इक्वल टू 1. सो हा 2 जातो वरती, 2k बनतो तिथे. 2k ब्रॅकेट 4 टाकला तर 4 हाफ रेस टू पॉवर हाफ म्हणजे अंडर रूट बरं. 4 टाकला तर 4चा अंडर रूट तर 2 बनतो, मायनस 0 टाकला तर 0चा अंडर रूट 0 असतो असे, अँड दॅट इज इक्वल टू 1 बनणार आहे. सो 2 into 2 4 बनणार आहे. सो 4k शुड बी 4k गाईज इट शुड बी इक्वल टू 1. दॅट मीन्स k हॅज टू बी 1 डिवाइड बाय 4. पहिले तुम्ही हे समजून घ्या की केचा व्हॅल्यू आपला 1 डिवाइड बाय 4. आता आपल्याला फाइंड काय करायचं पहा, फाइंड प्रोबेबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1. फाइंड प्रोबेबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1. हे पहा एक्सची व्हॅल्यू 4 पर्यंत आहे बरं. आता एक्सची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त म्हणजे 4 पर्यंतच होऊ शकते ना रे. 4 ला क्रॉस नाही करायचं. फंक्शन काय आहे, प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन काय पहा बरं. केचा व्हॅल्यू 1 बाय 4 आहे बरोबर ना. सो के रूट एक्स आहे खाली नाही का, रूट एक्स आहे म्हणजे काय एक्स रेस टू हाफ आहे ऍक्च्युली इंटू डी एक्स. हा आपला तो फंक्शन आहे. सो 1 पासून 4 पर्यंत इंटिग्रेशन करायचं आहे. 1 बाय 4 तर आहेच आहे तो. ओके, एक्स रेस टू हाफ आहे म्हणजे वरती गेला की एक्स रेस टू मायनस हाफ होतो. याचं आपल्याला करायचं इंटिग्रेशन. सो इंटिग्रेशन 1 to 4 इंटिग्रेशन करायचं आहे. ओके, 1 डिवाइड बाय 4 तर आहेच इथे. एक्स रेस टू मायनस हाफचं इंटिग्रेशन इज एक्स रेस टू हाफ बाय हाफ करून पहा. एक्स रेस टू एन प्लस 1 बाय एन प्लस 1 कराल तर हेच येणार आहे शेवटी नाही का. हे 2 जाणार वरती, 2 बाय 4 म्हणजे 1 बाय 2 बनणार आहे. सो 1 डिवाइड बाय 2 बनणार आहे तो. ओके, एक्स रेस टू हाफचा जो इंटिग्रेशन ऑलरेडी झालाय ना. येस, इंटिग्रेशन झालंय. सो मी इथे परत इंटिग्रेशन साईन नव्हतं लिहिलं पाहिजे. 1 to 4 लिमिट टाकायची बरोबर ना. हा 1 बाय 2 बनतोय फाईन. एक्स रेस टू हाफ म्हणजे रूट 2 आहे, रूट एक्स आहे. 1 to 4 आहे ना. एकदा 4 टाकतो, 4चा रूट काय बनतो 2 बनतो. सो हाफ ब्रॅकेटमध्ये 2 बनतो मायनस ऑफ 1 टाकलं तर काय बनणार 1चा रूट 1च बनणार. सो 2 minus 1 is 1. सो आन्सर शुड बी 1 डिवाइड बाय 2. आन्सर शुड बी 1 डिवाइड बाय 2. पहा रे आन्सर 1 बाय 2 आहे का इथे. 1 बाय 2 1 बाय 2 1 बाय 2 म्हणजे 0.5 हा आपला इथे आन्सर असला पाहिजे मुलांना. ओके, नाउ सी क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय म्हणतात ते, इफ अ प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन, अगेन तेच परत प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन ऑफ अ कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल आहे म्हणे असं काहीतरी. ठीक आहे, मग ते आपल्याला हे विचारतात. ते आपल्याला असं विचारतायत की एक्सची व्हॅल्यू 1 बाय 4 पासून 1 बाय 3 पर्यंत असण्याची प्रोबेबिलिटी काय. फंक्शन पहा 3 1 मायनस ऑफ 2x स्क्वेअर dx.
बरोबर ना. एक्सच्या व्हॅल्यू 1/4 पासून 1/3 पर्यंत असण्याचे प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन सर्वांचं नाही का, म्हणजे 1/4 पासून 1/3 पर्यंत सर्व प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन म्हणजे इंटिग्रेशन करा रे. 3 काय बनतो, हे 3 बनतं मायनस ऑफ इथे 6x² बनतं. याचं इंटिग्रेशन करायचं आणि लिमिट टाकायचं 1/4 आणि 1/3 बरोबर ना. पहा मग इंटिग्रेशन काय, 3चा इंटिग्रेशन 3x मायनस ऑफ 6 ॲज इट इज x² चा इंटिग्रेशन x³ 3 बरोबर. 1/4 टू 1/3 काय काय 1/4 पासून मुलांना 1/3 ओके. एकदा 1/3 टाकाल मायनस कराल 1/4 टाकाल 1/3 टाका रे 3 इंटू एक्स जागी 1/3 ओके मायनस ऑफ हे तर 2 बनतं ना रे 3 बनतं 3 2चं बरोबर ना 2x³ येतो 2 इंटू एक्स जागी 1/3 टाकतो 1/3चा क्यूब येतो डन ठीक आहे. मायनस ऑफ आता 1/4 टाकणार आपण 1/4 टाकलं तर 3/4 बनतो मायनस ऑफ 1/4 टाका 1 काय हा 2 इंटू 1/4चा क्यूब करायला लागेल आपल्याला इथे. हा आपला आन्सर आहे. मॅच करायचं आहे कोणता मॅच होतो भयानक दिसतोय जरा नाही का. आता 1 बनतोय मायनस ऑफ हा 2/3चा क्यूब तर 27 बनतो ओके बाबा मायनस ऑफ हा तर 3/4 आहे मायनस ऑफ 4चा क्यूब तर 64 बनणार आहे सो 2/64 बनणार आहे हा 27 मायनस ऑफ 2 इज 25/27 आहे हा मायनस ऑफ 64 करा मल्टीप्लाय डिवाइड बाय 16 करा 16 इंटू 3 इज 48/64 बनणार आहे हा 48 मायनस ऑफ 2 होल डिवाइड बाय 64 असं बनणार आहे तो. भाऊ आता होत नाही हे पुढे 25/27 मायनस ऑफ 46/64 ओके. आता इथून पुढे तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकता का रे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा हा इकडे हा तिकडे मल्टिप्लिकेशन करा ओके. त्याच्यानंतर करा सिम्प्लिफाय थोडंफार आणि पहा यामधला कोणता ऑप्शन तुमचा मॅच होतो. यस सिम्पलचं कॅल्क्युलेशन आहे ओके. कॅल्क्युलेशन करायचं आणि तुम्हाला मॅच करवायचा आन्सर कोणता ना कोणता तर डेफिनेटली मॅच होऊन जाईल तो ठीक आहे. तर पहा मी हे रब करतो जातो पुढच्या समोरती. क्वेश्चन नंबर 3 पाहाल रे. क्वेश्चन नंबर 3 काय म्हणतात ते PDF प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन ऑफ एक्स इज प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन दिला त्यांनी इथे नाही का. विचारलं काय ते म्हणतात प्रोबॅबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज लेसर दॅन 1 प्रोबॅबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज लेसर दॅन 1 व्हॅल्यू ऑफ मॉड एक्स इज लेसर दॅन 1. आता एक्सचा मॉड जर का 1 पेक्षा कमी पाहिजे एक्सचा मॉड 1 पेक्षा कमी पाहिजे तर एक्सचा व्हॅल्यू हा -1 पेक्षा जास्त आणि 1 पेक्षा कमी पाहिजे. -1 पासून 1 पर्यंत काही पण टाका तुम्ही इथे एक्सच्या जागी त्याचा मॉड हा 1 पेक्षा कमीच असतो. काय -1 टू +1 मध्ये म्हणतो बरोबर मी -1 टू +1 मध्ये -0.5 टाका इथं -0.5चा मॉड हा 0.5 असतो जो की 1 पेक्षा कमीच बनतो. यामधलं काहीही टाका चालतं त्याला बट 1च्या पुढचं जाग 1च्या पुढे 1.1 टाकला 1.1चा मॉड अरे 1 पेक्षा जास्त बनतो 1.1चा मॉड 1.1चा मॉड हा 1.1च बनतो ना जो की 1 पेक्षा थोडी ना कमी आहे जास्त आहे उलट. किंवा -1च्या पण इकडच्या जर का गोष्टी टाकल्या ना तुम्ही म्हणजे समजा -1.1 टाकला इथे तर -1.1चा मॉड हा 1.1च बनतो लेस दॅन 1 थोडी नाही तो ग्रेटर दॅन 1 नाही रे बाबा नाही चलत असं. म्हणजे तुम्हाला समजलं का हे जे म्हणतात ना ते ऍक्च्युअल मध्ये त्यांना असं म्हणायचं आहे की एक्सचा व्हॅल्यू हा -1 पेक्षा जास्त आणि 1 पेक्षा कमी हे त्यांना असं म्हणायचं तिथे नाही का. मग आपल्याला हे विचारलंय ना काय -1 पासून 1 पर्यंत एक्सचा व्हॅल्यू -1 पासून 1 पर्यंत करा पुढे इंटिग्रेशन काय x² dx बरोबर. सो प्रोबॅबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज इन बिटवीन -1 टू 1 म्हणजे -1 टू 1 पर्यंतच्या व्हॅल्यूजची ॲडिशन करायची प्रोबॅबिलिटीच्या व्हॅल्यूची ॲडिशन म्हणजे -1 पासून 1 पर्यंतच्या प्रोबॅबिलिटीजच्या व्हॅल्यूचा ॲडिशन म्हणजे इंटिग्रेशन हे करायचं आपल्याला. सो पहा रे 1/18 तर बाहेर करतो x²चं इंटिग्रेशन इज x³ 3 बरोबर की नाही आणि हा -1 टू 1 आहेच इथे नाही का. एकदा 1 टाका काय बनतो 1 टाकला की 1/18 इंटू 3 इज 54 मायनस करतो एकदम -1चा क्यूब इज -1 डिवाइड बाय 54 बनतो. सो 1 मायनस प्लस बनतो 1 + 1 इज 2 2 डिवाइड बाय 54 बनतो मुलांना दॅट मीन्स 1 डिवाइड बाय 27 बनलं पाहिजे. 1 डिवाइड बाय 27 आहे का रे बाबा ऑप्शन नंबर बी दिसतो का तुम्हाला ओके. तो आपला आन्सर असणार इथे. पाहता नेक्स्ट सम क्वेश्चन नंबर 4 काय म्हणतात पहा कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल परत तोच कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल एक्स हॅज द प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. काय प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन हे असं काहीतरी आहे म्हणे सी आहे सी इंटू 9 - (x²) हा प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे म्हणे. तर इंटू dx केलं की प्रोबॅबिलिटी निघत असतो इंटिग्रेशन केला की प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन निघत असतो.
0 पासून 3 पर्यंत केला इंटिग्रेशन तर सर्व प्रोबॅबिलिटीचं ऍडिशन निघतो आणि सर्व प्रोबॅबिलिटीचं ऍडिशन इट शुड बी इक्वल टू 1. हे असं केल्यानंतर इथे अननोन जो आहे सी तो तुम्हाला निघणार आहे. मग जे मेन विचारलं, हा सीच विचारलं नाही का, सीचाच व्हॅल्यू फाइंड करायचा आहे. करा एकदम सिंपल आहे. आता सीला बाहेर करतो जरा. इंटिग्रेशन पाहिजे 9चं इंटिग्रेशन इज 9x मायनस ऑफ एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन इज एक्स क्यूब बाय 3. 0 पासून 3 पर्यंत, 0 पासून काय 3 पर्यंत, दॅट इज इक्वल टू 1. करेक्ट. सी ॲज इट इज ठेवतोय पहा, टाका 3 टाका. 27 मायनस ऑफ 27/3 असं बनतो ना, मायनस ऑफ 0 टाका, 0 टाकलं 0 होतं असे, दॅट इज इक्वल टू 1. बरोबर ना. हा जातो इथे. सो सी ब्रॅकेट 27 into 3 is 81 minus of 27. 81 minus of 27 divided by 3 बनणार आहे हा, and that is equal to 1 बनणार आहे. That means C bracket 54 divided by 3 it is equal to 1. That means C has to be 3 divided by 54. C 3 तिकडे जातो, 54 तिकडे जाऊन डिवाइड होतो. आहे का भाऊ असं 3 divided by 54 तर दिसत नाही, काही रॉंग केलं का मी? डिव्हिजन होऊ शकतं बहुतेक ना. 3 1 जा 3 1 and then 8 ना, बरोबर ना. सो 1 divided by 18, 1 divided by 18 हा आपला आन्सर असला पाहिजे. 1 divided by 18 ऑप्शन नंबर बी हा आपल्या मुलांना आन्सर असला पाहिजे. ओके. नाउ सी गाइस, क्वेश्चन नंबर 5. काय म्हणतात क्वेश्चन नंबर 5 मध्ये? एक्स इज अ कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल विथ अ प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. दिलं प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. मग ते म्हणतात देन द व्हॅल्यू ऑफ प्रोबॅबिलिटी of x where value of x is in between 0.2 to 0.5. 0.2 पासून 0.5 पर्यंतच्या प्रोबॅबिलिटीचं ऍडिशन फाइंड करायचं आपल्याला. समजतं काय तुम्हाला? कुठे आहे प्रोबॅबिलिटी? तुमचं प्रोबॅबिलिटीचा फंक्शन तर तो आहे ना x²/8. x²/8 प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे. इंटू dx केलं की प्रोबॅबिलिटी निघतो आणि इंटिग्रेशन केलं की ऍडिशन होतो नाही का. 0.2 पासून 0.5 पर्यंतच्या प्रोबॅबिलिटीचं ऍडिशन करतो आपण इथे. ओके. करा यार, सोपं आहे. आता हे 1/8 बाहेर करतो. 1/8 बाहेर करा. x² इंटिग्रेशन इज x³ 3 करा. लिमिट टाकायचे 0.2 पासून 0.5 पर्यंत. लिमिट टाकायचे आहे आपल्याला 0.2 पासून 0.5 पर्यंत. बरोबर ना. ठीक आहे. काय बनतं रे? x³ डिवाइड बाय 24 आहे हा. 24 लिमिट टाकायचे 0.2 ला मी 1/5 लिहितो इथे. 1/5 आणि 0.5 जो आहे ना त्याला मी 1/2 लिहितो. चलो टाकून द्या बरं. आता 1/24 ला जरा बाहेर करतोय मी इथे. 1/2 टाकला की 1/2 चा क्यूब हा 1/8 बनतो. मायनस ऑफ 1/5 टाकला तर 1/5 चा क्यूब 1/125 बनतो मुलांना. बरोबर ना. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन इकडे इकडे. सो 1/24 ब्रॅकेट 125 मायनस ऑफ 8 डिवाइड बाय, या दोघांचं मल्टिप्लिकेशन इज 1000. बरोबर. काय बनणार आहे? 125 मायनस 8 जर कराल तर 117 बनतो होत एक तो नाही का. सो 1/24 117 डिवाइड बाय 1000. असं काही आहे का विषय इथे? हा आहे पहा. 117/1000 कराल तर 0.117 डिवाइड बाय 24 आहेच आहे ना. डिवाइड बाय 24. येस और नो. जाऊया पुढे. क्वेश्चन नंबर 6 पहा काय म्हणतात. सपोज एक्स इज अ वेटिंग टाइम इन मिनिट्स फॉर अ बस. बससाठीचा वेटिंग टाइम आहे आपला. म्हणजे कोणी जात असेल बस स्टँडवरती तर त्याचा तो वेटिंग टाइम आहे. बरोबर आहे. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन दिला आहे बरं त्या वेटिंग टाइमचा नाही का. मग ते म्हणतात व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट वेटिंग टाइम इज मोर दॅन 4 मिनिट. हे पहा रे भाऊ, वेटिंग टाइम ना 4 पेक्षा जास्त आहे नाही का. याची प्रोबॅबिलिटी विचारतात ते. पहा वेटिंग टाइम 0 पासून 5 मिनिटापर्यंत काही होऊ शकतो. मग ते विचारतात वेटिंग टाइम इज मोर दॅन 4 मिनिट्स म्हणजे 4 पासून 5 पर्यंत वेटिंग टाइम असण्याची प्रोबॅबिलिटी. आपल्याला तर माहिती 1/5 इज द प्रोबॅबिलिटी फंक्शन, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन इंटू dx केला प्रोबॅबिलिटी निघतो नाही का. 4 पासून 5 पर्यंत वेटिंग टाइम असण्याची प्रोबॅबिलिटी नाही का. म्हणजे इथून इथल्या सर्व प्रोबॅबिलिटीचं ऍडिशन करायला लागेल आपल्याला. जे की करतोय आपण इथे. 1/5 इंटिग्रेशन इज 1/5 इंटू एक्स. 4 एकदा 5 टाकायचा बरोबर. 5 टाकला तर 5/5 इज 1 मायनस 4 टाकला तर 4/5. ठीक आहे. 5 इथे 5 मायनस 4 इज 1/5. सो इज आन्सर शुड बी 1 डिवाइड बाय 5. दॅट इज ऑप्शन नंबर डी हा आपला इथे आन्सर बनणार आहे. ओके. तर हा होता पहा क्वेश्चन नंबर 6. सी क्वेश्चन नंबर 7 काय म्हणतात पहा. क्वेश्चन नंबर 7 मध्ये फंक्शन इज डिफाइंड ॲज. ठीक आहे. इथे दिलं पाहिजे होतं प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन इज डिफाइंड ॲज. ओके. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन इज डिफाइंड ॲज असं आहे म्हणे प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. ठीक आहे. चलो ओके. ते म्हणतात फाइंड प्रोबॅबिलिटी सच दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज इन बिटवीन 2 and 3. एक्सची व्हॅल्यू 2 आणि 3च्या मध्ये असण्याची प्रोबॅबिलिटी फाइंड करा म्हणे. एक्सची व्हॅल्यू 2 आणि 3च्या मध्ये असण्याची प्रोबॅबिलिटी. 2 आणि 3च्या मध्ये असण्याची प्रोबॅबिलिटी. आता 2 आणि 3च्या मध्ये एक्सची व्हॅल्यू इथेच आहे ना. 2 आणि 4च्या मध्ये 2 आणि 3 इथेच याच इंटरव्हलमध्ये येतं ना. 2 पेक्षा कमी असेल एक्सची व्हॅल्यू तर 0 आहे.
एक्सची व्हॅल्यू 4 पेक्षा जास्त असेल तर व्हॅल्यू इज 0 अगेन. सो तोच फंक्शन रेफर करायचा आपल्याला. कोणता रे? 2x + 3 डिवाइड बाय 18 इंटू dx. दिस इज अवर प्रोबेबिलिटी. बरोबर. आणि आपल्याला अशी प्रोबेबिलिटी फाइंड करायची की एक्सचा व्हॅल्यू 2 आणि 3 च्या मध्ये आहे, नाही का? बरोबर. म्हणजे 2 पासून 3 पर्यंतच्या सर्व 2 पासून 3 पर्यंतच्या सर्व प्रोबेबिलिटीचा ऍडिशन करायचा आहे आपल्याला. करा रे. 1 डिवाइड बाय 18 लिहितोय. यस, 1 डिवाइड बाय 18 बाहेर करतोय. 2x चा इंटिग्रेशन इज 2x² प्लस 3 चा इंटिग्रेशन इज 3x. लिमिट आहे पहा 2 पासून 3 पर्यंत. 2 पासून काय? 3 पर्यंत. सो 1 डिवाइड बाय 18 आहे. ब्रॅकेट टाका रे. इथे जर का 3 टाकाल ना, 3² इज 9 इंटू 2 18 बनतो. ऑल द रेस्ट 2 कॅन्सल करा. चलो सोपं आहे. 3 टाका. 3² इज 9 प्लस 3 टाका. 3 इंटू 3 इज 9. ओके. मायनस करायचं. 2 टाकायचं. 2² इज 4. 2 टाकायचं. 6 बनतो इथे. करून काय कॅल्क्युलेशन काय म्हणतो? 1 डिवाइड बाय 18 ब्रॅकेट 18 बनतो हा. 18 मायनस ऑफ 10 इज 8. बरोबर. सो आन्सर इज 8 डिवाइड बाय 18 मीन्स 4 डिवाइड बाय 9. आन्सर शुड बी गाइज 4 डिवाइड बाय 9. आहे का इथे 4 बाय 9? पहा ऑप्शन नंबर ए इज नथिंग बट 4 डिवाइड बाय 9. तर पहा आता क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय बोलतात? प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन ऑफ अ कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल एक्स इज. प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन दिला त्यांनी. ठीक आहे. ओके. मग ते पुढे काय म्हणतात माहिती का? की प्रोबेबिलिटी ऑफ एक्स वेर व्हॅल्यू ऑफ एक्स इज इन बिटवीन 0 to k. 0 पासून k पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचा ऍडिशन हा 0.5 असं बनतोय असं ते म्हणतात. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ k? काय 0 पासून k पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचा ऍडिशन 0.5 बनतो असं म्हणतात. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ k? आणि आन्सर जे आहे ना रे, तर ते एच्या फॉर्म मध्ये दिलं आहे. बरं, इथे 2 आहे, इथे पण a आहे. पहा म्हणजे एच्या फॉर्म मध्ये आन्सर आहे. म्हणजे तुम्ही समजून घ्या की ए वगैरे फाइंड करण्याची गरज नाहीये, बिलकुल पण नाहीये. ओके. मग मी काय करतोय माहिती का? इथे 0 पासून k पर्यंत च्या प्रोबॅबिलिटीचा ऍडिशन, नाही का? a इंटू e⁻⁻x इंटू dx. 0 पासून k पर्यंतच्या प्रोबॅबिलिटीचा ऍडिशन हे आहे 0.5. 0.5 म्हणजे 1 डिवाइड बाय 2 करतो. हे आहे 0.5. बरोबर ना? 0.5 आहे म्हणजे 1 डिवाइड बाय 2 करतो. आता आपल्याला फाइंड करायचं आहे k चा व्हॅल्यू. ठीक आहे, करूया. a ॲज इट इज e⁻⁻x चा इंटिग्रेशन e⁻⁻x डिवाइड बाय -ax चा डेरिव्हेटिव्ह इज मायनस ऑफ a. माहिती ना? याला x समजायचं असतं. e⁻x इंटिग्रेशन e⁻x असतो. बट हा x आहे का? डमी x. सो जस्ट डिवाइड इट बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ डमी x. ओके. ठीक आहे. 0 पासून काय रे बाबा? k पर्यंत. दॅट इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 2. करेक्ट. ए तर असंही कॅन्सलच होतो इथे. बरोबर ना? सो इथे काय मायनस साईन आहे. इथे मायनस ऑफ -ax. बरोबर. ठीक आहे. 0 पासून k पर्यंत. आणि याचा आन्सर काय आहे? 1 डिवाइड बाय 2 आहे. याचा आन्सर 1 डिवाइड बाय 2 आहे. ठीक आहे. ओके. पाहूया आता पुढे. एकदा टाकणार आपण k टाकलं तर काय होतं रे? -e⁻⁻ak मायनस. एकदा टाकणार 0 टाकलं तर काय होतं? पहा, एक मिनिट. काय हा मायनस साईन ना जरा बाहेर काढून टाकतो मी. असा लिहितो. मायनस साईन बाहेर. e⁻⁻x असं ट्रीट करतो. म्हणजे e⁻⁻ak एकदा k टाकला, मायनस केला आणि e⁻⁻a इंटू x जागी 0 टाकला. आणि याचा व्हॅल्यू आहे 1 डिवाइड बाय 2. 1 डिवाइड बाय 2. आता याला सिम्प्लिफाय करून वी नीड टू फाइंड व्हॅल्यू ऑफ k. कारण k चा व्हॅल्यू आपल्याला त्यांनी तिथे विचारलेला आहे. बरोबर ना? तर पहा रे, मायनस साईन ॲज इट इज e⁻⁻ak करतोय. -ak. ओके. मायनस ऑफ, अरे हे तर 0 बनतं. e⁻0 इज नथिंग बट 1 ना. दॅट इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 2 ना. सो ठीक आहे. चलो, हे मायनस साईन आतमध्ये जातं. e⁻⁻ak. ओके फाईन. मायनस प्लस होतो. +1. दॅट इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 2 बनतो. ओके. सो e⁻⁻ak इट इज इक्वल टू 1 बाय 2 -1 केलं तर -1 बाय 2 बनतो. बरोबर ना? 1 बाय 2 -1 कराल मुलांना तर -1 बाय 2 बनतो. सो थोडंसं जरा अवघड वाटत आहे आता की e⁻⁻anything. ओके. हे मायनस कसं काय येतं? हा थोडंसं डाऊट आला. जस्ट बघूया, तरी पण थोडंसं बघूया. टेक्निकली थोडंसं मिस्टेक असेल असं वाटतं मला याच्यामध्ये. तर पहा, काय हे थोडंसं रब करतोय. आता इथे एक मिस्टेक केलेला ॲक्च्युली. हा मायनस साईन याला पण जातो, नाही का? इथे मायनस आहे यार, इथे मायनस आहे. सो मायनस इथे कॅन्सल होतो. अरे मायनस दोन्ही ठिकाणी कॅन्सल होतो. दॅट मीन्स e⁻⁻ak इट इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 2 असं बनतोय. समजलं? सो e⁻⁻ak म्हणजे काय रे? 1 डिवाइड बाय e⁻ak. दॅट इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 2. मग 1 ला इक्वेट करा आणि हा याला इक्वेट करा. म्हणजे e⁻ak हॅज टू बी 2. दोन्ही साईडला लॉग घ्या. चला. सो लॉग ऑफ e⁻ak इट इज इक्वल टू लॉग ऑफ 2. फाईन. माहिती तुम्हाला हा पॉवर असा खाली येत असतो. बरोबर ना? म्हणजे a इंटू k इंटू लॉग e अँड दॅट इज इक्वल टू लॉग ऑफ 2.
आपल्याला माहिती लॉग ए असं पण 1च बनत असतं, म्हणजे केचं व्हॅल्यू काय बनणार माहिती का, ए तिकडे जाऊन डिवाइड 1/a इंटू लॉग 2, काय 1/a इंटू लॉग 2 हा मुलांना केचा व्हॅल्यू बनणार आहे. ओके, सो ऑप्शन नंबर डी इट शुड बी अवर करेक्ट चॉईस. करेक्ट. ठीक आहे, पहा नेक्स्ट सम क्वेश्चन नंबर 9 मध्ये काय म्हणतात ते, क्वेश्चन नंबर 9. ओके, एक्स इज द कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. एक्स इज द कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल विथ प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन. प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन हा दिला त्यांनी. द व्हॅल्यू ऑफ के इज इक्वल टू व्हॉट. ओके, आता हा जर का कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल असेल, ओके सॉरी, हा जर का प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन असेल, तर आपल्याला माहिती प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शनच्या केसमध्ये 0 पासून 3 पर्यंतच्या सर्व प्रोबॅबिलिटीचा ऍडिशन, हे पहा सर्व dx सर्व प्रोबॅबिलिटीचा ऍडिशन हॅज टू बी इक्वल टू 1. यांचं सर्वांचं ऍडिशन ना रे 1 झाला पाहिजे. किती? 1 झाला पाहिजे. सो आपल्याला आता केचं व्हॅल्यू फाइंड करायचं आहे. ओके, तर पहा एक्सचा इंटिग्रेशन इज x²/2 असतो. 6 तर ऑलरेडी आधीपासून होता इथे, प्लस केचा इंटिग्रेशन kx असतो, कॉन्स्टंटचा इंटिग्रेशन kx असतो. ओके, सो 0 टू इथे 3 करतोय, दॅट इज इक्वल टू 1 करतो इथे. येस, चलो एकदा 3 टाकायचं, एकदा 0 टाकायचं. 3 टाकलं 3² इज 9, सो 9 डिवाइड बाय 12 बनतो हा. ओके, प्लस 3 टाकला तर 3k बनतो. ओके बाबा, मायनस करतोय, आता टाकायचं 0 टाकला तर हा पण 0, तो पण 0, टाकण्याची गरज नाही असे, दॅट इज इक्वल टू 1. मग पहा हे काय बनतं रे, हा 9/12 तिकडे जाऊन मायनस बनतं, म्हणजे 3k इज इक्वल टू 1 मायनस ऑफ 9/12. 12 मायनस ऑफ 9 इज 3/12, 3/12 अँड दॅट इज इक्वल टू 1/4. ठीक आहे ना, 3k हा 1/4 आहे. किती? 3k हा 1/4 आहे. 3k इज इक्वल टू 1/4, दॅट मीन्स k इज इक्वल टू गाईज 1/12. 1/12. सो ऑप्शन सी हा आपला इथे करेक्ट चॉईस असणार आहे क्वेश्चन नंबर 9चा. ओके, अँड फायनली गाईज लास्ट क्वेश्चन आहे पहा, क्वेश्चन नंबर 10. ओके, काय म्हणतात, बहुतेक हा झाला तर नाही ना क्वेश्चन. ओके, पहा रे क्वेश्चन नंबर 10. प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन ऑफ अ कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल एक्स इज. चलो, हा प्रोबेबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे. आपल्याला ते विचारतात प्रोबेबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज लेसर दॅन ऑर इक्वल टू 2. म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला काय फाइंड करायचं माहिती का, प्रोबेबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज लेसर दॅन इक्वल टू 2 म्हणजे काय की 0 पासून किंवा स्टार्टिंग पासून 2 पर्यंतचा प्रोबेबिलिटीचं ऍडिशन फाइंड करायचं. एक्सची व्हॅल्यू 2 किंवा 2 पेक्षा कमी म्हणतात ना, म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा कमी, म्हणजे 2 पर्यंतच्या प्रोबेबिलिटीचं ऍडिशन फाइंड करायचं. कुठून सुरू होता हा जर्नी आपला 0 पासून, बरोबर ना. सो 0 पासून 2 पर्यंतच्या प्रोबॅबिलिटीचा k/√x आहे ना, 0 पासून 2 पर्यंतच्या प्रोबॅबिलिटीचा ऍडिशन फाइंड करायचं, प्रोबॅबिलिटीचा ऍडिशन फाइंड करायचं आपल्याला. येस, तर एक प्रॉब्लेम आहे इथे की केचं व्हॅल्यू मला माहित नाहीये. केचं व्हॅल्यू माहिती असतं तर डायरेक्टली टाकून तिथे इंटिग्रेशन वगैरे करून सर्व काही चकाचक झालं असतं, नाही का. ठीक आहे, मग केचं व्हॅल्यू फाइंड करण्यावरती आपण थोडंसं फोकस करूया. सो 0 पासून 4 पर्यंत म्हणजे सुरुवातीपासून एंड पर्यंतच्या प्रोबॅबिलिटीचा ऍडिशन हा तर 1 असतो ना, सुरुवातीपासून एंड पर्यंतच्या प्रोबॅबिलिटीचा ऍडिशन 1 असला पाहिजे ना, तोच प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन रिप्रेझेंट करत असतो. सो एक काम करतो, केला केली तो 1/√x म्हणजे x⁻² आहे, बट वरती गेला तर तो x⁻² होत असतो. इंटिग्रेशन करायचं लक्षात ठेवा आपल्याला, हे बरोबर ना, कुठून 0 पासून 4 पर्यंत, and that is equal to 1. आता तुम्हाला हे माहिती का रे की ॲज इट इज ठेवतो मी इथे x⁻n चं इंटिग्रेशन इज x⁻n+1/n+1, बरोबर ना. लिमिट टाकायला लागतात 0 आणि 4 अँड दॅट इज इक्वल टू 1. यस, काय बनतो हा k बनतो इंटू x⁻½ डिवाइड बाय हाफ बनतो, दॅट इज इक्वल टू 1. पहा ना, x⁻½ हाफ बनतो, -1 हाफ बनतो. 0 पासून 4 पर्यंत लिमिट, 0 पासून 4 पर्यंत मुलांना लिमिट टाकायचे, बरोबर. सो के ब्रॅकेट, चला 4 टाका, 4⁻², हाफ म्हणजे अंडर असतो, बरोबर. 4चा √2 बनतो, मायनस 0 टाकला तर 0च बनणार आहे असं इथं, बरोबर. आणि हे डिवाइड बाय हाफ तर आधीपासून होतच तिथे, अँड दॅट इज इक्वल टू 1. सो हा जातो वरती 2 इंटू परत 2 4, म्हणजे 4k व्हॅल्यू मुलांना जर का 1 बनत असेल तर k चा व्हॅल्यू हा 1/4 बनतो. आता हा जो k चा व्हॅल्यू आहे ना रे बाबा, तो आपल्याला तिथे यूज करायचा आहे, बरोबर ना. हा जो k चा व्हॅल्यू आहे तो आपल्याला इथे यूज करायचा आहे. टाका k च्या जागी 1/4 टाका. सो इंटिग्रेशन k च्या जागी 1/4 टाकतोय, x⁻½ आहे इथे, पण वरती गेला की x⁻² होणार, पण लिमिट तर 0 पासून 2 पर्यंत आहेच ना, म्हणजे काय रे हा 1/4 जरा बाहेर करतोय. x⁻⁻½ चा इंटिग्रेशन इज x⁻½ म्हणजे x⁻n चा इंटिग्रेशन इज x⁻n+1. x⁻⁻½ चा इंटिग्रेशन इज x⁻n+1/n+1, बरोबर ना. मग हा ऍडिशन बनत असतो x⁻².
डिवाइड बाय, हा ॲडिशन करा ना तुम्ही, हाफ बनवतो, तेच लिहिलं मी इथे नाही का. हा 2 जातो वरती, हा 2 सर्वात वरती म्हणजे 2 डिवाइड बाय 4 बनणार बरोबर, इंटू एक्स रेस टू हाफ बनणार. पण लिमिट कुठून कुठेपर्यंत रे बाबा, 0 पासून 2 पर्यंत. रेस टू हाफ म्हणजे रूट असतो ना, हे म्हणजे रूट 2 बनणार आहे ऍक्च्युली, हे रूट 2 बनणार आहे, हे 1 डिवाइड बाय 2 समजतं का, रूट 2 बाय 2 बनणार आहे आन्सर. आन्सर शुड बी रूट 2 बाय 2. काय रूट 2 डिवाइड बाय 2, रूट 2 डिवाइड बाय 2, दॅट मीन्स रूट 2 डिवाइड बाय 2 म्हणजे काय, रूट 2 इंटू रूट 2. रूट 2 कॅन्सल होणार, आन्सर शुड बी 1 डिवाइड बाय रूट 2. काय रे, 1 डिवाइड बाय रूट 2 हा आपला आन्सर बनणार आहे. ऑप्शन नंबर सी हा आपला इथे आन्सर बनणार आहे क्वेश्चन नंबर 10चा. करेक्ट गाईज. तर पहा मुलांना, आपण प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन इथे लेसन संपवला कम्प्लिटली नाही का. स्टार्टिंग फ्रॉम डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल, त्याचा मीन कसं फाइंड करायचं, एक्सपेक्टेड व्हॅल्यू, त्याचा व्हेरियन्स कसं फाइंड करायचं, स्टँडर्ड डेविएशन कसं फाइंड करायचं, तो टेबलवाले सम्स. त्याच्यानंतर कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल, मग कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलच्या केसमध्ये मीन कसं फाइंड करायचं, मीन म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू, व्हेरियन्स कसं फाइंड करायचा, इंटिग्रेशनवाला गोष्ट लाईक यूज करून आपण सर्व काही सम्स केलेले आहेत तिथे कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलचे नाही का. एक्झॅक्टली कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल काय असतो तो पाईपचा एक्झाम्पल घेऊन सांगितला होता मी तुम्हाला. डिस्क्रीटमध्ये पण पाईपचा एक्झाम्पल, कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलमध्ये पण पाईपचा एक्झाम्पल. सो आपण एकदम डिटेलमध्ये या सर्व गोष्टी शिकलेल्या आहेत. ओके, सो आय होप तुम्हाला हा पूर्ण लेसन एकदम व्यवस्थित समजला आहे. सो सेशन आपण इथे एंड करूया. भेटूया उद्या विथ MCQs फ्रॉम प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन. ओके, टिल देन बाय एव्हरीवन.